जसे घडले होते राजे शिवाजी या धरतीला, या धरतीला, या धरतीला. चलो दिशा में जाए हम, दिशा दिशा में नाम है, दिशा हमारी शान है, दिशा दिशा में नाम है, दिशा हमारी शान है, दिशा हमारी दिशा, दिशा हमारी दिशा, दिशा हमारी दिशा. शुभ कार्याच्या सुरुवातीला परमेश्वराच्या शुभाशीर्वादाची अतिशय गरज असते आणि विद्येची देवता सरस्वती हिच्या पूजनाने आणि आशीर्वादाने जर कार्यक्रमाची सुरुवात झाली तर निश्चितच सर्व कार्य अगदी सुखात संपन्न होते, अगदी आनंदात संपन्न होते. व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करेन की त्यांनी सरस्वती पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करावं. टाळ्या वाजल्याने एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. शरीरातले सर्व बिंदू आपल्या हातामध्ये आहेत. टाळ्या वाजवल्याने निश्चितच आपला वैयक्तिक फायदा आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विश्वास काकडे, शिक्षण बीटेक IIT मुंबई, नोकरी उपाध्यक्ष फाउंड्री ऑफ किर्लोस्कर ग्रुप सोलापूर, अनुभव शिवाजी वर्क्स लिमिटेड 22 वर्ष, सध्या 80 संस्था कामानिमित्त संपर्कात आहेत, ज्यामध्ये इंजिनिअरिंग, शैक्षणिक, बल्क ड्रग्स, बँका, डीलर्स, हॉस्पिटल्स, पॅथॉलॉजी लॅब्स, फाउंड्रीज आणि अनेक सामाजिक संस्था. महिंद्रा अँड महिंद्रा, किर्लोस्कर ऑइल इंजिन, लक्ष्मी हायड्रॅकल्स प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी नामांकित कंपन्यांसाठी यशस्वी कार्यकाल दिला आहे. गेली 20 वर्ष विविध विषयांवर ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन करीत आहेत. मी संस्थेचे डायरेक्टर आदरणीय प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम सर यांना विनंती करेन की आदरणीय श्री विश्वास काकडे सरांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. प्लीज क्लॅप फॉर हिम. अतिशय अनुभवी असे व्यक्तिमत्व आज दिशा अकॅडमीला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. हा आमच्यासाठी फार मोठा सन्मान आहे. थँक्यू व्हेरी मच सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर मनीष कोकरे सर, शिक्षण PhD IIT खरगपूर, विशेष
नोकरी असिस्टंट प्रोफेसर SGGS नांदेड. सन 2011-12 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन्टा बावन USA येथून पोस्ट डॉक्टरल रिसर्च वर्क पूर्ण केले. सन ऑक्टोबर 1995 पासून SGGS इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड येथे लेक्चरर पदावर कार्यरत आहेत. त्यांनी 60 पेक्षा जास्त पेपर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 2010-11 बॉईज कास्ट फेलोशिप, 2009 बेस्ट अचीवमेंट्स इन करिअर अवॉर्ड्स श्री गुरु गोविंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नांदेड कडून, 2005-06 मध्ये AICTE करिअर अवॉर्ड फॉर यंग रिसर्च न्यू दिल्ली कडून, 2004 मध्ये AIPR ट्रेवल ब्रेझरी अवॉर्ड ऑफ 500 केम्ब्रिज UK कडून. मी दिशा अकॅडमीचे डायरेक्टर डॉक्टर नितीन कदम यांना विनंती करेन की डॉक्टर मनीष कोकरे सरांचा सन्मान करावा श्रीफळ, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन. थँक्यू व्हेरी मच सर. यानंतरची विशेष उपस्थिती आहे माननीय अर्जुन गोविंदराव फडतरे सरांची. ते मुक्काम पोस्ट बुध, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील आहेत, आपल्याच भागातले आहेत. शिक्षण BTech ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग फ्रॉम मराठवाडा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी परभणी, MTech फ्रॉम मशीन अँड पॉवर फ्रॉम IIT खरगपूर वेस्ट बंगाल. त्यांचे बायोडिझेल या पेटंटला भारत सरकारने मान्यता दिली आहे. बायोडिझेलवर एक आंतरराष्ट्रीय व एक राष्ट्रीय कॉन्फरन्स पेपर प्रसिद्ध झाला आहे. गेली 12 वर्ष महिंद्रा अँड महिंद्रा या सुप्रसिद्ध कंपनीमध्ये कार्यरत आहेत. USA, चायना, साऊथ कोरिया इत्यादी देशांना व्यापारानिमित्त भेटी झाल्या आहेत. त्यांनी विविध शेती संशोधन महाविद्यालयामध्ये काम केले आहे. ते नेहमी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून त्यांना करिअर विषयी मार्गदर्शन करतात. अशा पाहुण्यांचा सत्कार मी या दिशा अकॅडमीच्या डायरेक्टर प्राध्यापक सौ रुपाली कदम मॅम यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा सन्मान करावा. टाळ्या कंटिन्यू राहिल्या पाहिजेत. ज्यांना खरोखर मनापासून वाटते मला IIT व्हायचंय, ही फार मोठ्या व्यक्ती आहेत. त्यांची मेहनत, जिद्द, चिकाटी ह्या गोष्टी फार वाखाणण्याजोग्या आहेत. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आबासाहेब पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स नवे पारगाव, वंडर किड्स इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हापूर आणि CBSE स्कूल नवे पारगाव. मी डॉक्टर कदम सरांना विनंती करेन की सरांचा सन्मान, सत्कार शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन करावे. श्री AB पाटील सर या संस्थेचे हितचिंतक आहेत. यानंतरची विशेष उपस्थिती आहे आदरणीय माननीय धनेश नगराळे सर. शिक्षण MTech केमिकल इंजिनिअरिंग, LIT नागपूर सन 2002, BTech केमिकल इंजिनिअरिंग 1997, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी लोणारे रायगडमधून केले. त्यांनी अनुभव आहे 14 वर्ष केमिकल, पेट्रोकेमिकल, न्यूक्लिअर क्षेत्रामध्ये. करिअरची सुरुवात प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून केली. न्यूक्लिअर क्षेत्रा अगोदर त्यांनी बरीच पदे भूषवली, जसे प्रोजेक्ट इंजिनियर, प्रोसेस डिझाईन इंजिनिअरिंग, सिनियर कन्सल्टंट. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी त्यांनी R&D मध्ये कॉम्पिटिशनल फ्लुइड डायनामिक्स CFD साठी काम केले आहे.
सन 2005 पासून आज तागायत ते सायंटिफिक ऑफिसर इन न्यूक्लियर सेफ्टी अनालिसिस डिव्हिजन NSAD इन ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड AERB जे अणुशक्ती नगर भाभा ॲटॉमिक सेंटर कॅम्पस मुंबई येथे कार्यरत आहे. मी आदरणीय प्राध्यापक सौ रुपाली कदम मॅम यांना विनंती करेन की त्यांनी माननीय धनेश नगराळे सरांचा सन्मान शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन करावा. थँक्यू व्हेरी मच मॅम. आदरणीय श्री राजेश तेलोरे सर हे पाचगणी येथील विद्यानिकेतन स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत. तर मी आदरणीय डॉक्टर कदम सरांना विनंती करेन की त्यांनी सरांचा सत्कार करावा, सन्मान करावा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी टाळ्या जोरात वाजवाव्यात. अतिशय मनमिळावू अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. सरांचे गुरु आहेत, त्यामुळे एक विशेष आशीर्वाद आमच्या संस्थेला लाभलेला आहे सरांच्या येण्याने. थँक्यू सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दिशा अकॅडमी गुणगौरव आणि वार्षिक पालक सभा 2014 या दिवसाची सगळी मुलं आणि सगळे पालक जितकी आतुरतेने वाट पाहतात आणि मलाही किंवा माझ्या सगळ्या टीमलाही या सगळ्या दिवसाची प्रचंड ओढ असते. कारण जे काही वर्षभरात केलंय, जे झालंय, याला कुठंतरी तुमच्या सगळ्यांच्या समोर कौतुकानं मांडता आलं पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांची एक कौतुकाची थाप या सगळ्यांच्या पाठीवर पडली पाहिजे. म्हणून हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं सोनियाचा दिवस. आजच्या या कार्यक्रमाला जाणीवपूर्वक मी जे अतिथी बोलवलेत, मी मागे एका मीटिंगला म्हणलो होतो की कार्यक्रमाला येण्यासाठी खूप लोक उत्सुक असतात आणि पब्लिसिटी पाहिजे असेल तर ती सगळ्यांना गरज पण असते. पण मुद्दामून मी सगळे जे तुमच्यासमोर अतिथी दिसत आहेत हे अतिशय रुरल एरियातून स्वतःचं कसलंही काही मार्गदर्शन नसताना स्वतःच्या 100% स्वबळावर ज्यांनी आपले आयुष्य घडवलेत असे एक एक रती महारथी तुमच्या समोर आहेत. या सगळ्यांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर काम करत राहिलो, काही गोष्टी बघत राहिलो, तर खरंच कुठल्याही ग्रामीण भागातल्या किंवा कुठल्याही मुलाचं आयुष्य घडायला वेगळे काही संस्कार, वेगळे काही विचार, वेगळ्या काही संस्था आणि वेगळं काही स्पेशली ट्रेनिंग पाहिजेत असं कधीही घडणार नाही किंवा असं कधीही लागणार नाही. या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या स्वरूपात घ्यायचं कारण होतं किंवा कारण असतं, गेले 3-4 वर्ष तुम्ही हे सगळं पाहताय की जाणीवपूर्वक पालकांना मला ह्या सगळ्या गोष्टी जाणून द्यायच्या होत्या की खरंच आपण एखादी गोष्ट किती इन्व्हॉल्व्ह होऊन आपल्या मुलांच्या आयुष्यात उतरायला पाहिजे, बघायला पाहिजे. कधी फक्त वरवर बघून आपण जर करायला लागलो की नुसताच कुठतरी काही भौतिक सुविधा म्हणून आपण त्या द्यायला लागलो तर खरंच आयुष्यात ती घडणार आहेत का? आजची ही तुमची पालकांची इन्व्हॉल्वमेंट ही कोणासाठी आहे, कशासाठी आहे? हे सगळा हा लक्झरियसपणा, हे सगळं मोठेपण हे कशासाठी आहे तिथं? हे कुठला फक्त दिखावा नाहीये, ही कुठली गोष्ट इमेज नाहीये. हे सगळ्या गोष्टी यासाठी आहेत की आपलं मूल आपण या स्टेजेसला नेऊ शकतो आणि त्या प्रकारे सगळं ते डेव्हलप करू शकतो. आयुष्यात मुलं घडवताना मागच्या सगळ्या पिढ्यांचा असणारा विचार हा खूप वेगळा होता आणि आता मात्र जाणीवपूर्वक मुलांना बोटाला धरून हे घडवावं लागणार. कारण येणारी स्पर्धा इतकी प्रचंड आहे आणि त्या स्पर्धेत नुसतं कुठंतरी मूल सोडून जर चाललो आपण तर नंतर त्याच्या भविष्याच्या काही कल्पना करत बसणं हे आपल्याला तितकंच योग्य राहणार नाही. पुढं तुम्ही या सगळ्या मान्यवर व्यक्तींची काही भाषणं, त्यांचे विचार ऐकणार आहात. तिथं जे दोन्ही मुख्य आज व्यक्ती आहेत तिथं, म्हणजे कोकरे सर असतील किंवा काकडे सर असतील, या दोघांनी आपले आयुष्य किती स्ट्रगल बेसनं नेलेत आणि कोणत्या लेवलला नेलेत याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. कोकरे सरांशी इंटरॅक्शन माझं मगाशी झालं. अतिशय एका छोट्या गावातून की जिथं कसलंही शैक्षणिक पार्श्वभूमी नसणारं, म्हणजे 4थी पर्यंत त्यांना शाळा हा प्रकारच नव्हता, की जे
म्हणजे वास्तू शाळेची इमारतीची नव्हती, एका झाडाखाली शाळेत गेलेले आणि त्यानंतर 10-10, 15-15, 20-20 किलोमीटर पुढच्या शिक्षणासाठी पायी गेलेले, चालत गेलेलं असे व्यक्तिमत्व की आज इंटरनॅशनल लेवलला इतके प्रचंड पेपर पब्लिश त्यांचे होत आहेत आणि त्या व्यक्तीला इंटरनॅशनल लेवलला अप्रिशिएट केलं जात आहे. अशी एक आपल्यातलीच जवळची आणि अगदी छोट्या कुटुंबातून मोठी गेलेली व्यक्ती आहे. मला जाणीवपूर्वक तुम्हाला पालकांना सगळ्यांना सांगायचं की थोडंसं ह्या सगळ्या भूमिकांकडे बघा. फक्त कुठले तरी पुरस्कार, कुठले तरी सन्मान, कुठल्या तरी ट्रॉफीज, कुठले तरी मार्कलिस्टवरचे 90%, 95% हे म्हणजे आयुष्य नसणार आहे आणि ते नसावं कधीच तिथं. ज्या काही इन्स्टिट्यूटच्या सगळ्या कन्सेप्ट आहेत तुम्ही सगळेजण आता त्या सगळ्या प्रोसिजरशी इन्व्हॉल्व आहात आणि बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 5वी ते 10वीच्या कन्सेप्टवर आपण काय काम करतोय, 11वी 12वीवर काय काम करतोय. यावर्षीच नुकता सुरू झालेला कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा भाग आहे की ग्रामीण भागातील मुलांना ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यात उतरून काय नक्की करायचं याचा जो काही भाग आहे याच्यावर सुद्धा लक्ष आपण जानेवारी महिन्यापासून सुरू केलं तिथं. या प्रत्येक टप्प्यामध्ये मला एक जाणीवपूर्वक गोष्ट जाणवली तिथं की मुलांच्याकडे ॲबिलिटी स्किल्स ह्या 100% आहेत, पण त्या नर्चर कशा करायला पाहिजेत, त्या कोणत्या लेवलला इम्प्रूव्ह करायला पाहिजेत. आणि ही कुठली तरी एका व्यक्तीची, एका संस्थेची जबाबदारी नाहीये. निश्चित समाज म्हणून बघताना कोणाला तरी इन्व्हॉल्वमेंट त्यात असायला पाहिजे, पण समाजाची इन्व्हॉल्वमेंट ही मुलांना मोठी करणारी असं नाहीये. पालक म्हणून जी इन्व्हॉल्वमेंट ही सगळ्यात मोठ्या लेवलला किंवा सगळ्यात अपेक्षित लेवलला असायला पाहिजे. आणि ती जर त्या लेवलला जर गेली नाही किंवा घडली नाही तिथं, तर त्या सगळ्या स्टेजेसला आपण मुलं निश्चित घडवू शकणार नाही. मी मुद्दाम काउन्सिलिंग प्रोग्राम काही सुरू केले 5वी ते 10वीच्या मुलांचे. पॅरेंटला इन्व्हॉल्व केलं की एक्झॅक्टली तुम्ही प्रॅक्टिकली बघा की मुलाचं फक्त अकॅडमिक रेकॉर्ड्स न बघता, त्याचे 90% फक्त टार्गेट न ठेवता थोडंसं एका त्याच्या सायकोलॉजिकल बेसला जावा, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे बघा तिथं की त्याची एक्झॅक्टली डेव्हलपमेंट कोणत्या वेळी होते. खूपशा काही गोष्टी आपण बघतोय समाजात आज. प्रत्येक गोष्टीमधला एक सगळ्यात टिपिकल भाग आपण बघतोय की जो वर्स्ट असणार भाग की तो म्हणजे भ्रष्टाचार. आणि ज्या वेळेस आपण ह्या भ्रष्टाचाराच्या पोझिशनमध्ये एखादा मोठा अधिकारी बघतो, IAS अधिकारी होणं सोपी गोष्ट नाही, एक्स्ट्रीमली अवघड गोष्ट आहे. पण ज्या वेळेस आपण एखादा IAS IPS अधिकारी कुठंतरी करप्ट झालाय आणि तो सापडला हे जेव्हा बघतो, मग नक्की काय घडलं? तो IAS काय हुशार नव्हता, बुद्धिवान नव्हता, नक्की काय त्यानं नव्हतं? मग इतका बुद्धिवान असणारा माणूस हा सुद्धा जर करप्ट होतोय तर एक्झॅक्टली कुठली नैतिकता त्या मुलाच्यात नाही तयार झाली, तर कुठल्या गोष्टी त्या मुलाच्या डेव्हलप नाही झाल्या. मग लाखो रुपयांचे पगार, प्रचंड प्रेस्टीज आणि असणारं स्टेटस त्याचं जे काय असणारं सोसायटीतलं हे सगळं असून सुद्धा एक दिवस असा येतो की कुठंतरी करप्ट होऊन त्याचं नाव पब्लिश होतं आणि सगळी मान खाली घालावी लागते. नक्की ह्या गोष्टीत काय एक्झॅक्टली मिळवायचं आपल्याला? काउन्सिलिंग प्रोग्राम मी 10 पर्यंत सुरू केलं, 11-12लाही ते सुरू केले. त्या प्रत्येक स्टेजेसला 12वीच्या पालकांचे काउन्सिलिंग प्रोग्राम पण जवळपास संपत आलेत. त्या पोझिशन जाणून घ्यायचा प्रयत्न करायला सांगितलं की इंजिनिअरिंग करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचंय, कोणत्या बेला आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये मुलाला उतरवायचंय. खरंच ह्या सगळ्या ब्रांचेसमध्ये जाताना त्या मुलाची मानसिकता, त्याची भूमिका, त्याचा इंटरेस्ट आणि त्याचं खरंच करिअर त्या सगळ्या वेळी असणार आहे का? मी काम केलं, माझ्या टीमनी काम केलं, 90% अबव करून दिले म्हणजे आपला मुलगा एक द बेस्ट इंजिनियर होणार आहे का, किंवा एक मेडिकल फील्डमधला बेस्ट डॉक्टर होणार आहे का, किंवा मे बी कुठल्याही फील्डमधला एक सक्सेसफुल कॅन्डिडेट होणार आहे का? ही गोष्ट आयडेंटिफाय कशी करणार, कोणत्या वेळी करणार तिथं? निश्चित ही गोष्ट अशी कधी घडू शकत नाही. या सगळ्या गोष्टीसाठी पात्र एकदम सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्या मुलाच्या ॲबिलिटीजवर विचार करणं. रिसेंटली काही मी कन्सेप्ट नवीन हातात घेतलेत. ॲप्टिट्यूड टेस्टचा काही भाग आहे, पुढच्या 7 ते 8 महिन्यामध्ये याच्यावर अतिशय ट्रिमेंडस वेनी काम करायची भूमिका आहे तिथं. ॲप्टिट्यूड टेस्टला आपण बघतो पेन अँड पेपर ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत की ज्या पेन पेपर टेस्टवर थोडंसं मुलांचं आयडेंटिफिकेशन होऊ शकतं आणि आपण सांगू शकतो की तो कोणत्या फील्डमध्ये करिअर करू शकतो. त्याच्या पुढचा एक टप्पा आता काम करायचं ठरवलं आहे आणि त्या बेसवर इंटरनॅशनल लेवलला बरंचसं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. त्या मुलाच्या बायोमेट्रिक फिंगरप्रिंट्सवर त्याच्या सगळ्या गोष्टी फिंगरप्रिंट्स घेणं आणि त्याचा सगळा बेस आयडेंटिफाय करणं आणि अतिशय लहान वयापासून त्या मुलाला कोणत्या फील्डमध्ये नर्चर करता येईल आणि त्याच्यात त्याला सक्सेस मिळू शकेल याच्यावर काम करण्याची टिपिकल प्रोसेस चालू आहे. आज गुजरातमध्ये अहमदाबादला एका ठिकाणी 2 ते 3 स्कूल त्या बेसवर चालू आहेत. इंटरनॅशनल लेवलला पण बऱ्याच ठिकाणी अशा स्कूल्सवर काम चालू आहे की त्या मुलांच्या लर्निंग सिस्टीमवर त्यांना शिकवलं जात आहे. असं नाहीये तिथं. एक उदाहरण मी मागे एका पालकांना दिलं होतं माझ्या मिटिंग आणि बेसिक पर्सनल मिटिंगमध्ये की आता आपल्याकडे सगळा प्रकार असा चालू आहे तिथं की एक जंगल आहे, जंगलामध्ये बरेच सगळे प्राणी आहेत, वाघ आहे, सिंह आहे, हत्ती, कोल्हा आहे, एका तळ्यामध्ये मासा आहे, कासव आहे, सगळे आहेत. आणि मग कुठंतरी आमच्यासारख्या शैक्षणिक संस्था, इन्स्टिट्यूट्स किंवा ही एज्युकेशन सिस्टीम हातात एक छडी घेऊन बसले, उभी राहिले, कुठतरी वर बसले आणि त्या सगळ्या प्राण्यांना सांगते की सगळ्यात उंच उडी मारा, जो सगळ्यात उंच उडी मारेल तो सगळ्यात हुशार असणार आहे. त्या वाघाला कसं उंच उडी काढणार तिथं? मग त्या माशाला कशी उंच उडी काढणार? त्या हरणाला कशी उंच उडी काढणार? मग माशाला जर उडी कळत नाही तर माशात क्वालिटी नाही आहेत का? त्याच्यात त्या ॲबिलिटीज नाही आहेत का तिथं? कुठल्या गोष्टी आपण कोणत्या वेळी नर्चर करायला लागलोय, कुठल्या गोष्टी त्याला आपण द्यायला लागलोय आणि काय मग समाजाकडे बघून आपण शिकवायला लागलोय? किती दिवस या सगळ्या गोष्टी अशा होत राहणार आहे?
मग फक्त परिस्थितीवर डिपेंड राहायचं, लोकांच्यावर सोपवायचं, इन्स्टिट्यूट्सवर सोपवायचं आणि मग बघायचं, विचार करायचा की चल ठीक आहे, ही सगळी पिढी इकडे चालली, ही सगळा फ्लो इकडे चाललाय, आपण पण जाऊया, असं करूया तसं करूया, पैसे टाकले की सगळं मिळतं, ही कन्सेप्ट डोक्यातून काढून टाकायला पाहिजे. एक जबाबदार पालक म्हणून या सगळ्या भूमिकेकडे आपण जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे. मुलगा आहे किंवा मुलगी हे एक्स्ट्रीमली खूप लांबची गोष्ट आहे. मुली आणि मुलगे हे भेद तर कधीच संपलेत आणि सगळेजण ॲज अ जबाबदार पालक म्हणून तुम्ही सगळेजण नक्की जाणताय, पण इतक्या बेसिक लेवलपर्यंत थांबून नाही चालणार. इतक्या हायेस्ट लेवलला कॉम्पिटिशन चाललंय. आज हे सगळे जेव्हा पुढे पुढे गेले, मोठे झाले, ह्या प्रत्येकाला स्ट्रगल माहिती की काय करावं लागलं. जी गोष्ट लहान वयात जर त्या प्रत्येकाला मिळाली असती तर निश्चित अशा काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असत्या की जे आता 30-40 वर्ष स्ट्रगल केल्यानंतर मिळतंय ते कुठंतरी अर्ली एज वयाच्या 21, 22, 23 वर्षे हे हातात येऊ शकतं. त्यासाठी फार पळायची गरज लागणार नाही. मुद्दा म्हणून ह्या सगळ्या कन्सेप्टवर काम करावं लागणार आहे. मी सध्या त्या बायोमेट्रिकच्या ॲप्टिट्यूड टेस्ट कन्सेप्टवर काम करतोय. पुढच्या 7 ते 8 महिन्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी पूर्णत्वात येतील. नेक्स्ट वीकमध्ये एक मीटिंग अरेंज केलेलं आहे, एक ट्रेनिंग शिबिर आहे 3 दिवसाचं, त्याच्यामध्ये त्या काही गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि माझं जाणीवपूर्वक हे आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी असणारं काम असणार आहे, कारण ज्यावेळेस हे पोटेन्शियल बाहेर पडेल आणि राईट वेनी नर्चर होईल त्या दिवशी हा निश्चित एक वेगळा समाज आणि एक नक्की वेगळा आदर्श इथं तयार व्हायला लागेल तिथं. आणि हे पाथ करण्याची भूमिका दिशा अकॅडमीचे, दिशा इन्स्टिट्यूटचे आणि हा सगळ्यांचा आमचा मोटो आहे तिथं. आणि या मोटोवर आम्हाला सगळ्या टीमला काम करायचं तिथं. 2 ते 3 वेगळे कन्सेप्ट हातात घेऊन काम करताना मला तुमच्या सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. मगाशी मी बोलता मुद्दाम फडतरे सरांबरोबर गाडीत येतो, त्यांना सांगितलं की सर आज एक्झॅक्टली विचार करा की आज हे सगळं, आज इथं येणारी भूमिका बऱ्याच वेळा 10वीचे विद्यार्थी आहेत. आज सगळ्यांना मी इथं बोलवलंय. आजपर्यंत ह्या थिएटरमध्ये त्यांनी येऊन फक्त पिक्चरच बघितलाय. त्याचा कधी इथला हा अंदाज काय होता यांना कधी माहित नव्हतं. इतकं मोठं स्टेज आहे. 10वीच्या कुठल्याही मुलांना बघितलं त्यांच्या लक्षात हे सगळं असं कधी होतंय त्यांनी कधीही पाहिलेलं नव्हतं. आज त्यांना कळतंय की या स्टेजवर काय असू शकतं, काय घडू शकतं तिथं. जाणीवपूर्वक मी मगाशी फडतरे सरांना म्हणाला की सर मे बी किती पालक असतील मला सांगता येत नाही. 1100-1200 पालक माझ्याकडे तिथं, कदाचित 25-30% पालक फक्त येतील. पालकांना नक्की काय एक्झॅक्टली पाहिजे हे किती दिवस आम्ही सांगत राहणार आहे, किती दिवस ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कुठंतरी इग्नाइट करत राहणार आहे, किती दिवस त्यांना सगळ्या गोष्टी तिथं हलवत राहणार आहे. बी प्रॅक्टिकल. तुम्हाला सगळ्यांची भूमिका ह्या सगळ्या गोष्टीत महत्वाची की आपल्याला 101% कळायला पाहिजे. मे बी आपल्या मुलाचं आज इथं कौतुक होऊ नाही तर न होऊ, त्याचा सत्कार होऊ नाही तर न होऊ, तो मोठंच नाहीये. तुम्ही कुठंतरी तुमची भूमिका मुलांच्या सगळ्या प्रोग्राम मध्ये असायला पाहिजे की आज एका इन्स्टिट्यूटचा कार्यक्रम, माझं मूल तिथं शिकतंय, माझी वैयक्तिक आणि नैतिक जबाबदारी की मला त्या प्रोग्रामला अटेंड राहायला पाहिजे. का तर मला त्या मुलाच्या ती एनर्जी तिथं घालायची, त्याला ती दाखवायची, करायची. काहीतरी XYZ कारण सांगून आपण फोन करून सांगतो की सर आज मिटिंगला येऊ शकणार नाही, मला मॅटर नाही करत. मी म्हणेन ओके चला ठीक आहे, काय हरकत नाही. तर पण त्याचा इफेक्ट आपल्या मुलावर, त्या प्रक्रियेवर काय होणार आहे. हे सगळे लोक पुढे शिकताना त्यांनी वाई एक छोटंसं जसं गाव आहे तसं त्या सगळ्यांची छोटी छोटी काहीतरी गावं होती. गावाच्या बाहेर पडल्यावर कळालं की किती प्रचंड स्ट्रगल आहे. आणि हा स्ट्रगल जर लवकरात लवकर आम्हाला संपवता आला असता तर अजून वेगळ्या काही गोष्टी करता आल्या असत्या. मला तुम्हा सगळ्यांना पालकांना जाणून द्यायचंय की जाणीवपूर्वक मी हे सगळे असे एक्सपर्ट तुमच्या समोर आणले तिथं की ह्या स्टेजेसला आपली मुलं आपण नेऊ शकतो. 1001% आपण मुली नेऊ शकतो तिथं. फक्त तुमच्या प्रत्येकाची ऍज अ पॅरेंट म्हणून जी एनर्जी, ती एनर्जी कुठेतरी इग्नाइट झाली पाहिजे, ती एनर्जी कुठेतरी पेटली पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही सगळेजण इन्व्हॉल्व असायला पाहिजे. नवीन येणाऱ्या ह्या भूमिकांमध्ये इन्स्टिट्यूटचा जो मेन मोटो आहे तिथं की मुलांच्या फक्त मार्कलिस्टवर काम न करता त्यांच्या सगळ्या नैतिक, वैयक्तिक आणि इतर सोशल जबाबदाऱ्या त्या मुलांना कळाव्यात, त्यांना कुठेतरी पुट व्हाव्यात, त्यांना कुठेतरी त्यांना त्या टच व्हाव्यात. या सगळ्या भूमिकेतनं मी काही नवीन कन्सेप्ट मांडले. त्याच्यातला एक आज नवीन कन्सेप्ट लॉन्च करणार आहे. जो स्टुडंट वेलफेअर फंड नावाचा फंड एक क्रिएट करतोय की माझ्याकडच्या 65 मुलांच्याकडून तो फंड आपण क्रिएट करणार आहे. त्याची भूमिका मी नंतर पुढच्या माझ्या एका पार्टमध्ये नंतर एक्सप्लेन करेन, सांगेन तिथं. आणि अशा पद्धतीनं या सगळ्या टार्गेटला डोळ्यासमोर ठेवून एक वेगळ्या मार्गाने या सगळ्या आपल्याकडच्या मुलांना पुढे न्यायचं आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना द बेस्ट करिअर घडायला पाहिजे, ही भूमिका सगळ्या ह्याच्यात आहे. माझी टीचिंग टीम आहे, सगळी फॅकल्टी, सगळा भारत आज आपल्या स्टेजवर आहे असं म्हणायला काही हरकत नाही तिथं. कारण ह्या प्रत्येक भारतातल्या प्रत्येक जवळपास 10 फॅकल्टीचा स्टेजवर तुमच्या आहेत. याच्यात कोण वेस्ट बेंगॉलचं आहे, कोण दिल्लीचं आहे, कोण MPचं आहे, कोण वेगळ्या स्टेट मधले आहेत की असे सगळे एक्सपर्ट्स या ठिकाणी आज आपल्या मुलांपर्यंत आपण आणायचा प्रयत्न केलाय. तेही अगदी ऑनेस्टली या सगळ्या गोष्टी करतायत तिथं. ही जर गोष्ट आपण प्रॅक्टिकली, प्रोफेशनली घेतली आणि जर ती तुम्ही बिल्टअप करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं की आपली मुलं आपण कुठल्याही स्टेजेसला थांबवू शकणार नाही किंवा ती अगदी हायेस्ट लेवल आपण त्यांना नेऊ शकू. तिथं बऱ्याचशा संकल्पना तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मांडण्याचा प्रयत्न असेल. येणारं हे अकॅडमिक वर्ष
कदाचित बऱ्याचशा वेगळ्या काही गोष्टी देऊन जाणार असेल तिथं, कारण खूप 3 ते 4 नवे प्रकल्प घेतलेत आणि मी वारंवार ह्या पुढच्या 7-8 महिन्यामध्ये वेगवेगळ्या मीटिंग्स घेऊन पॅरेंटला त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह करणार आहे. वेळोवेळी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समोर मांडेन, सगळं सांगत असं जाईल आणि सगळे मिळून एकत्र एक खूप चांगला संकल्प डोळ्यासमोर ठेवून काम करूया. माझी टीम सगळी माझ्यावर अतिशय ऑनेस्टली काम करते. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, शुभाशीर्वाद आणि अशाच सगळ्या विश या सगळ्या सतत आमच्याबरोबर राहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं हे प्रास्ताविक संपवतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सर. यानंतर दिशा अकॅडमीचे डायरेक्टर प्राध्यापक सौ रुपाली कदम मॅम यांना विनंती करेन की त्यांनी अहवाल वाचन करावं. धन्यवाद सर. आदरणीय मान्यवर आणि उपस्थित पालकवर्ग, निश्चितच आपण पदोपदी या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही प्रेरणा मग वेगवेगळ्या इव्हेंट्समधून आपण त्यांच्यासमोर आणत असतो. मग त्यामध्ये इतर काही सेमिनार्स अरेंज करणं असो किंवा करिअर गायडन्सपर काही माहितीपर व्याख्यानं किंवा वर्कशॉप्स अरेंज करणं असो किंवा इतर पालकवर्ग तुम्ही जे काही प्रेरणा देत असता विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून काउन्सिलिंगचा जो काही पार्ट आहे तो असेल, ट्रेकिंग असेल, ट्रिप असेल आणि पॅरेंट्स मीटिंग, ह्या सगळ्या माध्यमातून वर्षभराचा एक आढावा आपण तिथे मुलांच्या समोर मांडत असतो आणि एक वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यामध्ये आपण प्रगती घडवून आणायचा प्रयत्न करत असतो. त्यातलाच एक आढावा गेल्या वर्षभरातला मी आपल्यासमोर देते. वर्षभराच्या आढाव्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे सेमिनार्स आपण अरेंज केले होते. त्यामध्ये पर्यावरण आजची स्थिती आणि भविष्य यावर एक मोलाचं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना स्लाइड शोच्या माध्यमातून विनायक भोसले सर यांनी दिलं होतं. ते अमेरिकेच्या विद्यापीठामधून पर्यावरण अभियांत्रिकी झालेले होते आणि मुलांनीही आपल्या मनसोक्त आपल्या शंकांचं निरसन तिथे करून घेतलेलं होतं. त्याचबरोबर साकेत संदीप श्रोती हा आयसर भोपाळमध्ये सिलेक्ट झालेला विद्यार्थी, आयसर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड एज्युकेशनल रिसर्च सेंटर, भारतामध्ये असे एकूण 5 सेंटर्स आहेत, त्यातल्या भोपाळ या सेंटरला सिलेक्टेड संदीप श्रोती साकेत श्रोती या विद्यार्थ्याची मुलाखत वैयक्तिक रोटरी थ्रू हे अरेंज झाल्यामुळे कदम सरांनीच ती मुलाखत घेतली होती आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा शंकांचं निरसन या कार्यक्रमामध्ये केलेलं होतं. अशाच या आयसरसाठी खरं तर अभिमानाने सांगायला आवडेल की आपल्या एका विद्यार्थ्याचं आयसर कॅलिकटमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, सिद्धार्थ पटवर्धन. आज त्याचा इथे आपण सत्कार आवर्जून घेतलेला होता. गमती जमती करत देखील आपण वर्षभर चाललेलो असतो. यामध्ये ट्रेकिंग हा सगळ्यात मुख्य पार्ट. रायरेश्वरचं ट्रेकिंग तर आपलं दरवर्षी आवर्जून असतंच. नवीन पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवर्जून आपण रायरेश्वरावर घेऊन जातो. रायरेश्वर ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी 16व्या म्हणजे थोडक्यात आपल्याच वयोगटातल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या वयोगटात असताना शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती आणि ह्या अशा ठिकाणी आपण ह्या विद्यार्थ्यांना नेऊन एक वेगळी एनर्जी, एक वेगळी ऊर्जा देत असतो आणि एक निसर्गाचा एक वेगळा आनंद हे विद्यार्थी खेळून तिथे चालत चालत एक उपभोगत असतात. सुंदरसा असा हा ट्रेकिंगचा पार्ट या वर्षभरामध्ये आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर एज्युकेशनल टूर्स या विद्यार्थ्यांच्या झालेल्या आहेत. खास 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण नवसह्याद्री पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजला व्हिजिटसाठी नेलं होतं. त्या कॉलेजचं इन्फोटेक एक्झिबिशन होतं. त्यामध्ये तिथल्याच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टचं प्रदर्शन केलेलं होतं. आपल्या विद्यार्थ्यांनी अगदी चिकटसे जिज्ञासू वृत्तीने हे सगळे प्रोजेक्ट जाणून घेतले. कॉलेजची न्याहाळणी अगदी सुंदररित्या केली. पुढच्या टप्प्यामध्ये सद्गुरू श्री वामन पै यांचे शिष्य सुधीर पालकर सर यांचे म्हणजे ज्या पद्धतीने एज्युकेशन ह्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे त्याबरोबर कुठेतरी संस्कारांची शिदोरी या विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे आणि असे काही इव्हेंट्स आपण त्यामध्ये इन्क्लूड करत असतो. म्हणजे ज्या पद्धतीने तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे विद्यार्थ्यांना पटवून द्यायचं झालं तर त्यांचेच अनुभव तिथे असले आणि त्याच पद्धतीने आयुष्यातले काही उदाहरणं सांगून त्यांनी पटवून दिली तर नक्की ते स्वीकारले जातात. असं एक सेमिनार विद्यार्थ्यांना कल्पतरू मंगल कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांना झालं होतं. या सगळ्या इव्हेंट्स बरोबर सणसूद आपण कसे सोडणार. सणासुदांमध्ये रंगपंचमी हा एक रंगांची उधळण करणारा हा अतिशय वेगळ्या प्रकारे आपले विद्यार्थी साजरा करतात हा कार्यक्रम. कारण आपण त्यांना इथे जवळच असलेल्या चिरगुटे फार्म हाऊसवर घेऊन जातो जे नदीच्या काठावर आहे. मुबलक पाणी, रंग, डॉल्बी सिस्टम हे सगळं मुलींना वेगवेगळ्या स्वरूपात लावून दिलं की एक मनमुराद वेगळासा निसर्गाचा आनंद लुटत म्हणजे खऱ्या रंगांचा आनंद लुटत तिथे रंगपंचमी विद्यार्थ्यांची साजरी होत असते. वाई ही संस्कृतीची जननी मानली जाते आणि त्यामुळेच वाईच्या घाटावरती गणपती मंदिराजवळ बरेचसे कार्यक्रम होत असतात. त्यामध्येच वसंत व्याख्यानमाला हा एक कार्यक्रम
खूप प्रेरणा देणारा, मनोरंजन करणारा असा असतो. आणि त्यामध्ये आरती पाटील ज्या नासामध्ये कार्यरत आहेत त्या उपस्थित असतील आणि आपले विद्यार्थी तिथे नसतील असं होणं शक्यच नाही. आवर्जून दिशाच्या विद्यार्थ्यांना तिथे इन्व्हाइट केलं जातं आणि आपले विद्यार्थी तिथेही त्या घाटावर सुंदर बसून त्यांनी ज्या पद्धतीने नासात अंतराळवीरांना कशा पद्धतीने मार्गदर्शन दिलं जातं, प्रशिक्षण कसं दिलं जातं, कसं स्वरूप असतं, हे अगदी मॅमने जे काही ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात प्रेझेंटेशन केलं होतं, आपल्या मुलांनी त्याचा मनमुराद आनंद तिथे लुटला. काही इव्हेंट्समध्ये ह्या विद्यार्थ्यांचं आता वर्किंग 2 वर्षभराचा असल्यामुळे 11वी नंतर हा टप्पा कुठेतरी आपल्याला थांबावा लागतो आणि तो थांबणारा टप्पा म्हणजे त्यांची मोठी लॉंग टूर ज्यामध्ये एक 1 डे हॉल्ट असतो, ती देखील ह्या 12वीत आता गेलेल्या विद्यार्थ्यांच्या 11वी सरते शेवटी आपण ऑर्गनाईज केली होती. मनमुराद आनंद लुटत, रिलॅक्स होत आणि तीच एनर्जी, तीच उत्स्फूर्तपणा घेत कुठेतरी 12वीत आपल्याला उतरायचंय अशा स्वरूपात ह्या विद्यार्थ्यांनी या 2 दिवसाचा आनंद लुटला होता. ही सहल विद्यार्थ्यांची इमॅजिका खोपोली जवळ असलेल्या त्या परिसरामध्ये आणि वॉटर पार्क मुंबईतल्या ठिकाणी त्यांना नेण्यात आलं होतं. अगदी रिलॅक्स होऊन विद्यार्थी तेवढ्याच प्रेरणे आता नव्याने 12वीच्या वर्किंगमध्ये ते उतरलेले आहेत. ठीक आहे, या गोष्टी कुठेतरी बोर करणाऱ्या झाल्या असतील, पण एखादी नवीन मूवी रिलीज व्हावी आणि आपले दिशाची अकॅडमी याच टॉपिकमध्ये वरती बाल्कनीमध्ये नसावेत असं शक्यच नाही. मग तो लय भारी असो किंवा मग सिंघम रिटर्न्स असो, वरती शिट्ट्यांच्या आणि आरोळ्यांच्या त्या गजरामध्ये खालचे प्रेक्षक तेच बाहेर बसतात. तो सिंघम रिटर्नही बाजूला राहतो आणि लय भारी बाजूला राहतो. असे इव्हेंट्स या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरामध्ये तिथे दाखवण्यात आलेले आहेत. करिअर गायडन्स वर्कशॉप हे देखील मुलांसाठी आवर्जून आपण अरेंज केलं होतं, कारण यामध्ये IITचे RIT कॉलेजचे जे स्वतः इंजिनिअरिंग त्या ब्रँचेसमध्ये वर्किंगमध्ये असलेले विद्यार्थी स्वतः उपस्थित होते. त्या ब्रँचमध्ये नक्की कसं असतं, कसं स्वरूप असतं, कशा स्वरूपात वर्किंग करावं लागतं, पुढचे फ्युचर प्लॅन्स काय आहे, हे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांमध्ये दिवसभराच्या त्या वर्कशॉपमध्ये खूप सुंदररित्या जुलै महिन्यातच हे वर्कशॉप आधीच झालेलं आहे. त्याचं मार्गदर्शन खूप सुंदर विद्यार्थ्यांना मिळालं. आणि पुढच्या टप्प्यामध्ये इतर आपल्या पॅरेंट्स मीटिंग मग 12th असेल, 9th स्टँडर्डची असेल किंवा 10th स्टँडर्डची असेल, पॅरेंट मीटिंग हा इव्हेंट देखील तितक्याच महत्त्वपूर्णरित्या घेतला जातो, कारण एक त्रिसूत्री धोरण कुठेतरी आपल्याला राबवावं लागतं. विद्यार्थी, पालक आणि आम्ही वर्ग, शिक्षक वर्ग जो आहे तो, या त्रिसूत्री धोरणात आपण त्या विद्यार्थ्यांना बांधून घेतलं तर बरंच काही या विद्यार्थ्यांना आपल्याला देता येतं. मग या मीटिंग्समध्ये साधारणतः मागचा झालेला त्यांचा आढावा, या वर्किंगमध्ये कशी ती मुलं असली पाहिजेत, घरी कसं त्यांनी वर्किंग केलं पाहिजे, पालकांचा सहभाग कशा स्वरूपात असला पाहिजे, पालकांनी स्वतःला अपडेटेड कसं ठेवलं पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी या पालक मीटिंगमध्ये आपण वेळोवेळी तिथे पालकांना या मीटिंग्स त्या इयत्तांप्रमाणे घेऊन मार्गदर्शन करत असतो. असं हे स्वरूप. आणि ह्या वर्षभरामध्ये आज पुन्हा तो दिवस आलेला आहे. हसत खेळत शिक्षण घेत पुन्हा हे विद्यार्थी नव्याने मला द्या असं म्हणत एक बक्षीसपात्र विद्यार्थी इथे आपल्यासमोर उभे आहेत. त्यांचं आपण नक्की इथे स्वागत, कौतुक करणार आहोत. मान्यवर आपल्याला त्याच मोलातोलाचे आपल्याला मिळालेले आहेत. आणि असं हे प्रास्ताविक मी माझे इथे संपवते. वारणा विद्यानिकेतनचे संस्थापक आदरणीय माननीय AB पाटील सर हे दिशा अकॅडमीच्या बरोबर ऋणानुबंध कायम स्वरूपात राहण्यासाठी या अकॅडमीचे दोन्ही डायरेक्टर्स डॉक्टर नितीन कदम सर आणि प्राध्यापक सौ रुपाली कदम मॅम यांचा सत्कार करतील. मी त्यांना विनंती करतो सर. विद्यार्थ्यांनी फक्त टाळ्याच नाही उभं राहिलं पाहिजे. तुमच्यासाठी अहोरात्र झटणार आहे. वेळ काळ ऋतू काही बघत नाही. त्यांचा सन्मान होणे आपल्यासाठी गर्वाची बाब आहे. AB पाटील सरांनी सुद्धा त्यांचं आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी वेचलेलं आहे. शिल्पासनाकारी जैसा शिल्पकार अतिशय परंपरागत पद्धतीने हा सत्कार होत आहे. उद्धरी संस्कार मना भूषवी संस्कार मना तेजवी संस्कार मना आकारी संस्कार मना आधार संस्कार. शिक्षण क्षेत्रातील महागुरूच्या हस्ते सत्कार होणं ही एक गौरवाची बाब आहे.
वारणा विद्यानिकेतन ही जी संस्था आहे ही फार नामांकित आहे. सरांच्या शाळेमध्ये साधारण 1,500 ते 2,000 विद्यार्थी आजच्या मितीला शिकतायत एका शाळेमध्ये. तेवढा स्टाफ आणि तेवढे पालक ते हँडल करतायत. संस्कार मना सद्भाव संस्कार मना विवेक संस्कार गेली 4 वर्ष झालं 6 वर्ष झालं यांचा आणि आमचा संबंध आलेला आहे. 2002 साली ज्याचं रोपटं लावलं ते 2014 साली त्याचा वटवृक्ष पाहायला मिळतोय. हे तुम्हा आम्हाला सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे. हे स्वतः झिजतायत, आमचा सत्कार करतायत, गुणवंतांचा सत्कार करतायत. पण जे झिजतायत, जे काहीतरी समाजाला देत आहेत, ज्यांना पुढच्या 20 वर्षाचं काहीतरी समजतंय, असे हे दिशा अकॅडमीचे सर्व प्राध्यापक डॉक्टर कदम आणि त्यांच्या मिसेस सौ कदम यांचं खरोखर या ठिकाणी मी कोल्हापुरी फेटा देऊन या ठिकाणी नियोजनपूर्वक सत्कार करतो. याला कारण असं आहे की दिशा अकॅडमीच्या आणि वारणा शिक्षण संस्थेच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा या दाम्पत्याकडून रोवला गेला आहे. म्हणजे काय, सध्याचं हे विज्ञान युग आहे, गतिमान युग आहे, स्पर्धेचं युग आहे. आणि अशा या गतिमान स्पर्धेच्या विज्ञान युगामध्ये भाग्यशाली देखणे असे तरुण निर्माण करण्याचं काम, की जे असामान्य आहे काम, ते म्हणजे गेल्या वर्षी 9 विद्यार्थी होते, यावर्षी 17 विद्यार्थी जेईई मेनला पात्र झाले. 4 विद्यार्थी, गेल्या वर्षी 1 विद्यार्थी गेला, यावर्षी 4 विद्यार्थी IITला पात्र झाले किंवा प्रवेश मिळाला. असे एक महान काम त्यांच्या हातून घडते. आणि दुसरं एक मानाचा सिरपेच असा म्हणजे की त्यांना याच वर्षी डॉक्टरेट पदवी मिळाली. एका सामान्य ग्रामीण भागामध्ये जन्मलेला एक शिक्षण, ज्यांचे आईवडील शिक्षक होते, एक सामान्य कुटुंबातला एक सामान्य मुलगा आज विदेशामध्ये जाऊन डॉक्टरेट होतो. ही एक आमच्या सर्वांच्या दृष्टीने शिरपेच्या मधला एक तुरा आहे आणि तो तुरा त्यांना द्यावा म्हणून मी इथं तुमच्या समोर त्यांना मानाचा कोल्हापुरी किंवा आपल्या सर्वांचा एक मानाचा फेटा दिलाय. आणि त्यांचा आता मी शाल श्रीफळ देऊन मनपूर्वक त्यांना इथून पुढच्या कार्यामध्ये अशाच पद्धतीचं उत्तुंग काम करण्याची, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, व्यावसायिक असेल, मार्गदर्शनाचा असेल, अशा अनेक विविध अष्टगुणी माणसाचा या ठिकाणी मी आमच्या वारणा शिक्षण संस्थेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सत्कार करतोय.
यानंतर आता झाला मोठ्यांचा सत्कार सन्मान, पण ज्यांच्या सत्कार सन्मानासाठी आम्ही इथे आलेलो आहोत, जमा झालेलो आहोत, ते आमचे जे बालचमू आहेत, जे विद्यार्थी आहेत 5वी ते 10वी 11वी 12वी, त्यांचा सन्मान होणं फार गरजेचं आहे. जे ते आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ती वेळ आता आलेली आहे. मी इयत्ता 5वी ते 7वीच्या शैक्षणिक पुरस्काराचं वाचन करण्यासाठी आदरणीय व्हाईस प्रिन्सिपल सौ कर्णे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. यामध्ये 5वी ते 7वी या विद्यार्थ्यांना विषयवार आणि शेकडेवारीनुसार या क्रमाने पारितोषिकाचं आयोजन केलेलं आहे. प्रथम 5वीच्या विद्यार्थ्यांना विषयानुसार प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्याचं स्वरूप आहे ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र. क्रमांक अथर्व पुरुषोत्तम वझे 85.59. पुढील पारितोषिक वितरणासाठी मी माननीय श्रीयुत अर्जुन फडतरे साहेबांना विनंती करते की त्यांनी या आमच्या विद्यार्थ्यांना पारितोषिके द्यावी. चित्रकला राज्यस्तरीय स्पर्धा, राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धा इचलकरंजी इथे आयोजित केलेली होती. त्यामध्ये पुष्पक विलास गंगनमले. दुसरं विद्यार्थी आहे तनाश साजिद मुल्ला, इचलकरंजी, गुणवत्ता प्रमाणपत्र आणि 3य क्रमांक मिळालेला आहे. नृत्य जिल्हास्तरीय जी स्पर्धा झालेली आहे, वैयक्तिक शालेय गट सातारा इथे झालेली आहे स्पर्धा. आजची जी विशेष उपस्थिती दाखवलेले जे पाहुणे आहेत आपले, ते आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम मी आदरणीय माननीय श्री नगराळे सर यांना विनंती करेन की त्यांनी आपले काही अनुभव मांडावेत. श्री नगराळे सर. विशेष उपस्थिती म्हणून जितका आहे तितकाच पालक म्हणून सुद्धा आहे, कारण माझी भाची दिशा अकॅडमीमध्ये सध्या 11वीत आहे. सो मी जेव्हा म्हणजे खरं सांगायचं तर मे 2014 पर्यंत मला दिशा अकॅडमीबद्दल ॲब्सोल्युटली कल्पना नव्हती, मी खरं सांगतो. पण मला माझ्या रिलेटिव्सकडनं कळलं आणि नेक्स्ट दिवशी मी वाईमध्ये आलो. इंटरनेटवरनं बरंचसं सर्च केलं आणि जेव्हा सरांसोबत इंटरॅक्ट केलं, इथल्या पदाधिकाऱ्यांसोबत जेव्हा इंटरॅक्ट केलं, तेव्हा मला इतका सरप्राईज आणि इतकं ॲप्रिशिएट केलं की मला खूप आश्चर्य वाटलं की आज आपल्याकडे कोटा कल्चरच्या पॅरलल वाईमध्ये IIT कोचिंग सेंटर सुरू झालंय आणि ते आज खूप एक चांगल्या स्तराला गेले आणि इथून पुढे खूप पुढे जाईल याची मला 101% गॅरंटी आहे. दिशा अकॅडमी आणि स्टडी सेंटर म्हणजे खरं तर महाराष्ट्रात वाईमध्ये उगवलेले एक सुंदर पहाट आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा आणि आज ही विद्यार्थ्यांची खरी गरज आहे. इतक्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जिथे 4 लाख 5 लाख 7 लाख मुलं IIT ला बसतात, त्या कॉम्पिटिशनमध्ये अशी प्रकारची इन्स्टिट्यूट होणं आणि ती असणं हे खरंच एक म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यासाठी कदम सरांना माझा मनापासून सॅल्यूट सर. मी 2005 मध्ये जेव्हा न्यूक्लिअर फील्डमध्ये जॉईन झालो, त्याच्या आधी मी जो काही अनुभव घेतला त्या दरम्यान मी 1 वर्ष कोटाच्या जवळ रावतभाटा म्हणून एक शहर आहे जे कोटावरनं 30 किलोमीटरवर आहे. तिथे मी 1 वर्ष ट्रेनिंगमध्ये होतो. 11वी 12वीचा अभ्यासक्रम करताना हे सगळं शिकताना तुम्हाला त्याचा कुठे फायदा होईल? नुसतं तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन मिळेल, IIT NIT प्रेस्टिजियस रेप्युटेड इन्स्टिट्यूट या सगळ्यांमध्ये जेव्हा तुम्हाला ॲडमिशन मिळेल, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कुठे फायदा होईल? तर माझ्या मते तुमचे बेसिक्स जे क्लिअर होतात हे कोचिंग करताना, ते तुम्हाला पुढच्या प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे की तुम्ही समजा IIT नाही मिळालं, NIT नाही मिळालं, पण पुढच्या कोचिंग कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जसं UPSC आहे, MPSC, IAS, IPS, IFS या सगळ्यांच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जेव्हा तुमचे बेसिक्स क्लिअर होतील, जे सगळे आज या अभ्यासक्रमातनं तुम्हाला मार्गदर्शनातनं मिळत आहे, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि फायनली थिंक ऑफ दी ग्लोबल पिक्चर. ग्लोबल पिक्चर म्हणजे पूर्णपणे चला एखादी गोष्ट नाही मिळाली तर तिथून पुढे दुसरी अपॉर्च्युनिटी नक्कीच येईल याची
याची शाश्वतता, याच्याबद्दलचं पॉझिटिव्ह लुक पॅरेंट्सनी आपल्या विद्यार्थ्याला दिलं पाहिजे, म्हणजे आपल्या मुलाला दिलं पाहिजे. डॉक्टर कदम सर, डॉक्टर कदम मॅडम, दिशा अकॅडमी, गुरुजन आणि या सर्वांचे मनपूर्वक आभार. मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. जाता जाताच माझ्या संवादाचा शेवट मी काहीसा या एका उर्दू शायरीत मांडण्याचा प्रयत्न केलाय. तो असा: आंधिया को जिद है जहां बिजलियां गिराने की, आंधिया को जिद है जहां बिजलियां गिराने की, मुझे भी जिद है वहीं आशिया बसाने की. हिम्मत और हौसले बुलंद है, खड़ा हूं अभी गिरा नहीं हूं. हिम्मत और हौसले बुलंद है, खड़ा हूं अभी गिरा नहीं हूं. अभी जंग बाकी है, मैं हारा भी नहीं हूं. थँक्यू. अतिशय सुरेख असं मार्गदर्शन केले सरांनी. यानंतर माननीय श्री अर्जुन फडतरे सर यांना मी विनंती करेन की त्यांनी आपला अनुभव मुलांच्या बरोबर शेअर करावा. मला 3च गोष्टी या समारंभात सांगाव्याशा वाटतात आणि त्या महत्त्वाच्या 3 आहेत. नॉर्मली मी बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये काम करतो आणि ते मॉडेल हे कॉस्ट, क्वालिटी आणि डिलिव्हरी या 3च गोष्टीवर चालतं. कॉस्ट म्हणजे किंमत, क्वालिटी म्हणजे त्याच्यातला परफॉर्मन्स आणि डिलिव्हरी म्हणजे तुम्ही नक्की आउटपुट काय दिलं. दिशा अकॅडमीमध्ये तुम्ही 2 वर्ष जे रात्रंदिवस कष्ट करताय, दिशा अकॅडमीचा पुरा स्टाफ तुमच्यासाठी 24/7 अवेलेबल आहे. तर ह्या मॉडेलचं जी डिलिव्हरी आहे ती कॉस्ट, क्वालिटी आणि डिलिव्हरीमध्ये, कॉस्ट, क्वालिटी अँड डिलिव्हरी याच्यामध्येच ते आपण मेजर करणार आहोत. आणि हे जर मेजर करायचं असेल तर पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षक जर एकत्र आले तर त्याचा आउटपुट 100% आहे. त्याच्यामध्ये एक जरी मागे राहिला तरी त्या आउटपुटला आपल्याला थोडासा धोका निश्चित आहे. आणि आम्ही एक याच्यामध्ये असं सांगू इच्छितो की केवळ माझा पुतण्या आहे, दिशा अकॅडमी आहे म्हणून मी इथं नाही आहे, तर मी सरांना एक वचन देतो की ज्यावेळेस सर दिशा अकॅडमीसाठी आमची गरज आहे, आम्ही सगळे स्टेजवर जेवढे आहेत ते सतत तुम्हाला आधार देऊ, पुढची पिढी घडवण्यासाठी सतत प्रयत्न करू. तुम्ही कधी हात द्या, आम्ही तयार आहोत. आणि माझ्यासारख्या सर्वांना शुभेच्छा. आणि आजचे जे 2 मार्गदर्शक आहेत कृपया तुम्ही त्यांना शांत चित्ताने ऐका आणि त्याचा नक्की तुम्ही यूज करा. थँक्यू. जय हिंद. थँक्यू व्हेरी मच सर. याच्यानंतर विभाग 2चं पारितोषिक वितरण होईल. इयत्ता 8वी आणि 9वीचं शैक्षणिक पारितोषिकाचं वाचन करण्यासाठी मी सौ अपर्णा शिंदे मॅडमला इथे आमंत्रित करतो. बक्षीस प्रकार आहे इयत्ता 8वी आणि 9वी इयत्तेतील विद्यार्थ्यांचं विषयानुसार प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी माननीय श्री AB पाटील सर यांना विनंती करते. आमच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करावा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे विषय इंग्रजी, नेहा जायकर. गणित विषयातील प्रथम पारितोषिक आहे मनोज प्रदीप नायकवडी. इयत्ता 10वी शेकडेवारीनुसार प्रथम 3 क्रमांक, तृतीय क्रमांक आलेला आहे प्रतीक्षा सुनील पवार 97.40. तृतीय क्रमांक आहे मानसी चंद्रकांत जाधव 97.40. द्वितीय क्रमांक आहे शुभम शरद जमदाडे 97.60. आणि प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आहे शुभम दीपक गोंजारी 98%. जोरदार टाळ्या वाजवून या विद्यार्थ्याचे कौतुक करा. बोर्ड परीक्षेमध्ये याला 98% मिळाले. वाईमध्ये हा पहिला आलेला आहे. देवड्या स्कूलचा हा विद्यार्थी आहे. शुभम दीपक गोंजारी हा आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे. यानंतर इयत्ता 11वी विषयानुसार प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी जे आहेत त्यांना पारितोषिके देण्यासाठी मी पुन्हा एकदा माननीय श्री वाशिवले साहेबांना विनंती करते की यांनी आमच्या विद्यार्थ्यांना विषयानुसार पारितोषिके प्रदान करावी.
इयत्ता 11वी शेकडेवारीनुसार प्रथम 3 क्रमांकाचे विद्यार्थी आहेत. यांना प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी असं स्वरूप आहे. तृतीय क्रमांक आहे शहा नीलकुमार मिलिंद 96.62. द्वितीय क्रमांक आहे फरांदे आदित्य राजेंद्र 97.15. आणि प्रथम क्रमांक आहे कुलकर्णी साकेत प्रकाश 98.31. यानंतर 12वीची जी पारितोषिके आहेत ती माननीय कदम मॅडम याचं अनुभवाचे 4 वाक्य ऐकण्यासाठी निश्चितच आपण सर्वजण आतुर आहोत. शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी शिकवताना 22 वर्ष आणि अधिकारी म्हणून वरची उर्वरित वर्ष पणाला लावली असे आदरणीय माननीय श्री वाशिवले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री वाशिवले सर. माझ्या 39 वर्ष 7 महिने 19 दिवस एवढ्या नोकरीमध्ये शिक्षण क्षेत्रातलं निम्म योगदान माझं शिक्षण म्हणून आणि निम्म योगदान हे अधिकारी म्हणून जे दिलं गेलं मी त्यामध्ये जी काही निरीक्षणं मला जे काही अनुभव आले ते अत्यंत थोडक्या वेळामध्ये आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. या वाईमध्ये संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये 4 घटक महत्त्वाचे मला दिसून आले. ते म्हणजे हा कार्यक्रम दुहेरी आहे. विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पालकांची सभा म्हणजे शिक्षक, पालक, संस्थाचालक आणि विद्यार्थी या चौघांचा एकत्र असणारा हा कार्यक्रम, त्यामुळे त्याला एक वेगळं महत्त्व असं मला वाटतं. आणि त्यामुळं यांच्यासमोर मोजक्या शब्दामध्ये मी काही 4-5 बाबी मांडतो. शिक्षण प्रक्रिया मुळात ही 6 टप्प्यावर घडते. पहिली म्हणजे माहिती, तिचा अर्थ लागला म्हणजे तिचा ज्ञानामध्ये रूपांतर होतं. त्या ज्ञानाला सरावाची जोड मिळाली तर कौशल्य प्राप्त होतं. त्या कौशल्याची पुढची पायरी म्हणजे अंतर्दृष्टी, माणूस आतून विकसित होणं. त्याच्या पुढची पायरी म्हणजे दूरदृष्टी आणि सगळ्यात शेवटची पायरी शिक्षणानं प्राप्त व्हावी ती म्हणजे शहाणपण. आमच्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची भूमिका ही अशी असली पाहिजे, तिला अत्युच्च पातळीवर, विचाराच्या उच्च पातळीवर नेणारे 4 ओळी आहेत विनोबा भावेंच्या, ज्यांचं शिक्षणाबद्दल खूप मोठं चिंतन होतं. अगदी सोप्या शब्दामध्ये ते म्हणतात, विद्यार्थी शिक्षक परायण नसावा, शिक्षक विद्यार्थी परायण नसावा, दोघेही ज्ञान परायण असावेत आणि ज्ञान हे सेवा परायण असावं. त्यांनी सेवा घडावी समाजाची, देशाची, मानवतेची. उद्याचे हे भारताचे भावी शिलेदार आणि शिल्पकार म्हणजे आजचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या हातून या भारताची महान सत्ता नक्कीच होईल असा मला सार्थ विश्वास आहे. या दिशा अकॅडमीचं काम पाहून तर तो नक्कीच जाणवलेला आहे. या भारताच्या भावी शिलेदारांना आणि शिल्पकारांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांचे जागरूक पालकांना शुभेच्छा देतो, शिक्षकांना शुभेच्छा देतो, कदम सरांना शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. आभारी सर. काही लोकांचं ऋण जे दिशा अकॅडमी ला म्हणजे ते ऋण फेडू शकत नाही, पण त्याचं प्रेम दाखवू शकते 4 लोकांच्या पुढं. अशा व्यक्तींचा इथं विशेष सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर कदम यांना विनंती करतो की त्यांनी वाचन करावं आणि माननीय श्री काकडे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्या लोकांचा सत्कार करावा. नुकतंच पाटील सरांनी अगदी मनापासून आणि आत्मीयतेनं कौतुक जे आत्ता केलं माझं किंवा सगळ्या माझ्या टीमचं आणि दिशा अकॅडमीचं कौतुक करण्यासाठी सुद्धा खूप मोठं मन असावं लागतं. आणि त्या व्यक्तीकडे इतकं प्रचंड मोठं मन आहे, कारण आज जे काही दिशा अकॅडमी दिसते याच्यातला बराचसा भाग मी त्यांच्याकडून शिकलोय, त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या बऱ्याचशा इतक्या धडाडीच्या निर्णयानं काही गोष्टी शिकलो. कारण कुठलीही कसली पार्श्वभूमी या क्षेत्रातील नसताना किंवा कोणताही आर्थिक
राजकीय असे कुठलंही पाठबळ नसताना एखादं धाडस करणं हे खूप विचार करून करावं लागतं. कारण ह्या सगळ्या प्रक्रिया दिसायला एवढं सोपं दिसतंय, पण ते घडवताना प्रचंड त्याच्या पाठीमागे मेहनत घ्यावी लागते. आणि मला हे निश्चित जाणवलं की ज्या समाजात आपण तळमळतेनं आणि प्रामाणिकपणे एखादी गोष्ट जर करायला पाऊल उचललं तर पाटील सरांसारखे असे प्रचंड ध्येयाने वेडे झालेले लोक हे आपल्या पाठीमागे उभं राहतात. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आहे की ते माननीय ए.बी. पाटील सर. मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की सरांसाठी मनापासून एक सगळे टाळ्या वाजवा. वारडेला त्यांनी जे संकुल उभं केलंय हे खरोखर एक जिद्दीचं आणि चिकाटीचं प्रतीक आहे. निश्चित वेळ मिळाला, तुम्हाला संधी मिळाली तर जरूर ते संकुल व्हायला तुम्ही जा. कारण एका शिक्षकाची तळमळ काय असते ही त्याच्यातून कळते किंवा दिसते. दिशा अकॅडमीला मोठं करण्यासाठी समाजातल्या बऱ्याच घटकांचा सहभाग हा पहिल्यापासून होता. आम्ही फक्त प्रतिनिधी करणारे 2 जण आहोत. बाकी या सगळ्याच्या पाठीमागं निश्चित या सोसायटीतले प्रत्येक लोक आहेत. फक्त त्यांना रिप्रेझेंट करणारे आम्ही आहोत एवढंच फक्त मला बऱ्याच वेळा जाणवतं. या सगळ्या उभारणीमध्ये मला आज अतिशय आनंद आणि एक मनापासून त्या सगळ्या गोष्टी सांगाव्या वाटतात. इन्स्टिट्यूटची 2002ला जी सुरुवात होताना होती की जसं आता मगाशी पाटील सरांनी इथं सत्कार केला, हा फेटा जो सन्मानाचा बांधला, अगदी आदराने सांगेन की श्रीलंका ओपन युनिव्हर्सिटीची डिग्री मिळाली, डॉक्टरेट मिळाली. मलेशिया कोलालंपूरला त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ती डिग्री मिळाली. पण त्या दिवशी त्या डिग्री मिळताना वाजलेल्या टाळ्या या सगळ्या कृत्रिम होत्या. आज वाजलेल्या टाळ्या आणि आजचा बांधलेला फेटा हा त्या दिवशीच्या त्या पदकापेक्षा मोठा होता. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. इथं आलेले 8-9 देशातले लोक, त्यांना नितीन कदम कोण माहीत नाही, पण आज तुम्ही सगळे असणारे 1000 लोक आणि ज्या व्यक्तीनं फेटा बांधला ती व्यक्ती आणि बांधलेला फेटा हा माझ्या आयुष्यभर स्मरणात राहणार आहे. सरांचे आशीर्वाद शुभेच्छा निश्चित पाठीशी तशा आहेत. या सगळ्या कन्सेप्टकडे मला उतरताना या एज्युकेशन सिस्टीममध्ये उतरायचं सगळ्यात मूलभूत कारण आणि जी प्रक्रिया आहे, आणि त्यासाठी मला आज एका व्यक्तीचं कौतुक करायचं आहे. 96ला MSc झाल्यानंतर मग मला स्पर्धा परीक्षांचं एक थोडंसं डोक्यात टार्गेट होतं. मी मागे बोललो होतो आणि त्या स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय जिद्दीनं चिकाटीने काही गोष्टी सुरू केल्या. थोडी उशिरा सुरुवात केल्यामुळे तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे प्रिलिम आहे, मेन आहे, इंटरव्ह्यू आहे, 2 वेळा इंटरव्ह्यू. टार्गेट डोक्यात होतं की डेप्युटी कलेक्टर व्हायचं ॲट एनी कॉस्ट, काही झालं तरी तिथं. आणि तसंच 14, 15, 16 तास कंटिन्यू त्या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो. प्रोग्राम प्लॅनिंग, डे टू डे, आवर टू आवर्स, मिनिट टू मिनिट, प्रत्येक गोष्ट ती अशी अंगात भिनलेली होती. आणि 3-4 वर्ष त्या सगळ्या भिनलेल्या अवस्थेत काम करत होतं. हे करताना आर्थिक परिस्थिती, कारण घरची पार्श्वभूमी अतिशय मध्यम असल्यामुळे हे सगळं कंटिन्यू करणं अवघड होतं. अशा स्टेजमध्ये MSc नंतर 3-4 वर्ष पुण्यासारख्या ठिकाणी बाहेर राहायचं, हॉस्टेल, मेस, हे दोन्ही वेळेचं जेवण खाणं, प्लस 12-14 तास 2-2 वर्ष कसलंही आर्थिक उत्पन्न न असता शिकणं, ही गोष्ट त्यावेळेस प्रॅक्टिकली खूप अवघड होती. आणि अशा अवस्थेत मला कुठतरी एक्सटर्नली काही वर्कआउट करणं म्हणजे दुसरा जॉब करणं गरजेचं होतं. आणि याच्यात माझे वाई किसनरी कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय वैद्य सर हे PhD साठी तिथं पुण्यात आले होते. आणि पुण्यात विद्यापीठाजवळ सांगवेला मी रूम करून तिथं राहत होतो. एकटा तिचं रूमवर होतं. सरांचे प्रोजेक्ट सबमिशन वगैरे चालू होतं आणि सर माझ्याकडे तिथं राहायला आले होते. तिथं एक 15-20 दिवस माझ्या तिथं सर राहायला होते त्यांचं सबमिशन बाकी प्रोसेसला. त्या दरम्यान मग बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्या बघितल्या. आणि एक जॉब संदर्भात मी सरांशी बोलत होतो की आता थोडंसं एकट्याला असं थांबणं आणि काम करणं पॉसिबल नाही होत, कुठंतरी मला पार्ट टाइम जॉब करावा लागणार आहे, त्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होणार नाही. आता मग बऱ्याचशा चर्चेनंतर सरांनी मला आदरणीय तेलोरे सरांचं नाव सांगितलं. वाई किसनरी कॉलेजमध्येच तेलोरे सर इथं होते. MSc पुणे विद्यापीठात केलं. राजेश तेलोरे आणि संध्या तेलोरे हे 2 व्यक्तिमत्व असं की मी BSc ला असताना मला शिकवायला होतेच. त्यानंतर पुण्याला त्यांनी स्वतःहून त्यांचं कोचिंग इन्स्टिट्यूट स्टार्ट केलं. ज्ञानशाला म्हणून कोचिंग इन्स्टिट्यूट अतिशय तळमळीनं दोघांनी ते सुरू केलं. सांगवीतून चिंचवडमध्ये मी मधल्या त्या रोडने एक 15-20 मिनिटाचं अंतर असंच एक 5-6 किलोमीटर डिस्टन्स होतं. सायकल एक छोटी माझ्याकडे होती, त्या सायकलवरून रोज मग त्यांच्याशी सरांशी एकदा अप्रोच केलं आणि सरांना सांगितलं की सर मी असं आलोय आणि मला तुमच्या क्लासमध्ये काहीतरी काम करायला थोडीशी संधी द्या, मी या परीक्षेचा अभ्यास करतोय. सर स्वतःही त्या परीक्षेची तयारी करत होते तिथं. वाईतला मुलगा वैद्य सरांनी सजेस्ट केलेला आणि काहीतरी त्याला करायची इच्छा असणारा असा स्टुडंट त्यांनी डोळ्यासमोर पाहिला. आणि का कुणास ठाऊक सरांनी अगदी त्याच वेळेस सांगितलं ठीक आहे तुझी नक्की इच्छा काय नक्की तुला करायचं, तुला पगार आणि बाकीची काय अपेक्षा तिथं. मी अगदी प्रामाणिकपणे सांगितलं की काही सर पगार वगैरे असं नव्हे, फक्त मला माझं सकाळ संध्याकाळचं 2 वेळाचं जेवणाचं जरी मला फक्त भागलं आणि तुम्ही काय सांगाल ते काम मला सांगा तिथं, त्या वेळेने मी निश्चित काम करेन. आणि काही मिनिटातच सरांनी ह्या सगळ्या गोष्टीला स्वीकारलं किंवा होकार दिला. आणि त्यांच्याकडे मी मग
पेपर चेकिंग, पेपर सेटिंग, सर कधी नसतील जबाबदारी टाकली तर क्लास शिकवणं वगैरे अशा सगळ्या प्रक्रियेत सरांकडं मॉर्निंग सेशनला जॉईन झालो तिथं सकाळी 7-8 ते दुपारी 2-3 पर्यंत, 3 नंतर मग परत विद्यापीठात अभ्यासाला रात्री 11:30-12 पर्यंत असं माझं एक रेग्युलर शेड्यूल बसलं होतं. सांगवी चिंचवड अपडाऊन करणं ही सगळी प्रक्रिया थोडी हेक्टिक व्हायला लागली. जाणं येणं, एक्झर्शन, सायकल हे सगळं हे व्हायला लागलं. सरांनी सांगितलं की तू एक काम कर, इकडंच येतोस का बघ. मग मॅडमच्याच तिथं जवळ त्यांचे रिलेटिव्ह आहेत, मामांच्याकडे एक मला छोटीशी रूम त्यांनी ऍडजस्ट करून दिली. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की अतिशय काळजीनं तळमळीनं एक घरातला मेंबर ह्या नात्यानं सरांनी मला त्यांच्या घरात तिथंच जेवणासाठी व्यवस्था केली तिथं. आणि रोज त्यांच्या बरोबर फॅमिली बरोबर मी सकाळ संध्याकाळचं माझं जेवण ऍडजस्ट केलं. एक कुटुंबातला घटक म्हणून त्यांनी मला एका गोष्टीसाठी ट्रीट करायला सुरुवात केली आणि मी पण मला जेवढं शक्य आहे तेवढं त्या गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करायला सुरुवात केली. 8-9 महिने मी सरांकडे तिथं जॉब केला आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत इतक्या काही गोष्टी मी शिकत गेलो तिथं. आणि बऱ्याचशा गोष्टीचा अंदाज मला तिथे येत गेला की तळमळ आणि काय असते, शिक्षणाचा बेस काय असतो. मला माझ्यातलं एक शिक्षक जागा व्हायचं काम MSc असताना किंवा मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करताना माझा तो जागा झालेला होता. स्पर्धा परीक्षेतला रिझल्ट जरी मला पॉझिटिव्हली लास्ट स्टेजला नाही मिळाला तरी सुद्धा भविष्यात काय करायचं, काय पुढे प्लॅन करायचे. 2001ला ज्यावेळेस माझा इंटरव्ह्यू ज्यावेळेस 7-8 मार्कांनी फ्लॉप गेला त्यानंतर मग काय करायचं ठरवलं तिथं. तर हे जाणीव की आपल्याला एज्युकेशन सिस्टीममध्ये काम करायचंय आणि मग एज्युकेशन सिस्टीममध्ये काम करायचं ठरवायचं एक्झॅक्ट रिझन होतं किंवा दिशा अकॅडमीचं फॉर्मेशनचं एक्झॅक्ट रिझन होतं ते आदरणीय राजेश तेलोरे आणि संध्या तेलोरे मॅडम या दोघांच्याच विचारानं, त्यांच्याशी प्रत्यक्ष कधी बोललो नव्हतो, या दोघांच्याच विचारानं त्यांच्याकडे बघून ठरवलं की आपण ही गोष्ट करायची. आणि मग ठरवलं की हे कुठं इकडं तिकडं करता, ज्या वाईने मला मोठं केलं, ज्या वाईने मला सगळ्या गोष्टी दिल्या त्याच वाईत जाऊन ही गोष्ट करायची. मग ते आर्थिक वगैरे तो विषयच नव्हता, किती पैसे काय मिळतील ही भूमिकाच त्यात नव्हती. आणि मग जाणीवपूर्वक वाईमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेसचे स्पर्धा परीक्षेचे केलेले प्रयत्न, प्रचंड केलेली ती मेहनत ती कुठतरी कामाला आली, फळाला आली. आणि आज हळूहळू या सगळ्या प्रोसेसमध्ये ही सगळी टीम तयार होत गेली आणि एक चांगलं काम सगळ्यांच्या हातून घडायला सुरुवात झाली. माझ्या या युनिटला, आमच्या ह्या सगळ्या कन्सेप्टला जे बीज रोवायचं काम करणारे हे माझे आदरणीय गुरु राजेश तेलोरे आणि संध्या तेलोरे मॅडम या दोघांचा मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं एक मनापासून सन्मान आणि सत्कार करू इच्छितो. मी तेलोरे सरांना विनंती करेन की त्यांनी कृपया समोर थोडंसं स्टेजवर, आणि आदरणीय AB पाटील सरांना मी विनंती करेन की सरांचा मनापासून तुम्ही सत्कार करा. तुम्ही माझे गुरु आहात आणि माझ्या गुरु सन्मान तुमच्या हस्ते व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. प्लीज सर. गुरूंच्या गुरुसाठी टाळ्या त्या वजनाच्या वाजल्या पाहिजे. अतिशय भाग्याचा आणि आनंदाचा क्षण असतो. कोणत्याही गुरुचा सन्मान करायला मिळणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. हा माझ्या दृष्टीनं दुसरा आनंदाचा क्षण. यासाठी का, ज्यावेळेस मी पहिल्यांदा 15 ऑगस्टला माझ्या वाई नगरपालिकेच्या जवळच्या शाळेमध्ये फ्लॅग होस्टिंगला मला गेस्ट म्हणून बोलवलं, त्या दिवशीचा तो माझा एक क्षण आनंदाचा. आजचा हा दुसरा क्षण आनंदाचा. कारण ज्या फ्लॅगच्या समोर शाळेत असताना किंवा मोठं होत असताना शेकडो वेळा ध्वजाला वंदन केलं, तो ध्वज शाळेत असताना मला कधीतरी वाटलं होतं की आपल्या हातून ह्या ध्वजाचं कधीतरी ध्वजारोहण होऊ शकेल का. जसं लहान असताना कधीतरी असं वाटायचं विमान बघितलं की विमानात आपल्याला बसायला मिळेल का कधी, असंच कधी ते वाटलेलं होतं. ते स्वप्न माझं एका गेल्या 3-4 वर्षापूर्वीच पूर्ण झालं होतं. तो 15 ऑगस्टचा फ्लॅग होस्टिंग केल्यानंतर आज माझ्या गुरूंचा सन्मान मला करायला मिळतोय. ज्या दिशाची सुरुवात ज्यांच्यामुळे झाली त्यांचा सन्मान करायला मिळतोय. हा क्षण खूप मोठा भाग्याचा होता. सो थँक्यू व्हेरी मच सर. मी हे थँक्स शब्द म्हणणंही कदाचित थोडंसं गुणात्मक होईल, पण थँक्यू. या सगळ्या सन्मानामध्ये अतिशय तळमळीनं आणि आमच्या सगळ्या टीममध्ये प्रोसेसमध्ये असणारी माझी दुसरी टीम आहे की जी दिशाला मोठं करते. ती टीम म्हणजे या सेकंड रोला बसलेले सगळे फॅकल्टी मेंबर्स. अतिशय तयारीनं आणि
प्रामाणिकपणे सगळं आपापलं कुटुंब घर वेगळं सोडून खूप लांब ठेवून किंवा कुटुंबाबरोबर इतक्या रुरल एरियात येणं आणि एका युनिट बरोबर काम करणं. पैसे तर सगळ्यांनाच मिळतात, नो डाऊट की काम म्हणल्यावर पैसे मिळणार आहेत, ते कुठं ना कुठंतरी त्या गोष्टींचं मोबदला हा मिळतोच. पण स्वतःच्या मिळणाऱ्या उत्पन्नातला किंवा त्यांना असणाऱ्या उत्पन्नातला कुठंतरी मजा किंवा इतर बाकी काही गोष्टी न करता, कुठलाही इतर एंटरटेनिंग न करता वाईसारख्या याच्या छोट्याशा रुरल एरियामध्ये येऊन काम करणं आणि हा त्यांची मानसिकता जपणं ही गोष्ट खूप म्हणजे खूप मोठी आहे तिथं. मी अगदी सन्मानपूर्वक या सगळ्यांचा मला आदर तिथं निश्चित वाटतो आणि या सगळ्यांचा निश्चित सन्मान करेन. यामध्ये फिजिक्स विषयाचे आदरणीय प्राध्यापक रामशंकर रॉय सर हे बेगुसराय बिहार येथील आहेत. मी रॉय सरांना रिक्वेस्ट करेन की सर प्लीज कम इन फ्रंट ऑफ स्टेज. मी डॉक्टर कोके सरांना रिक्वेस्ट करेन की रॉय सरांचा त्यांनी सन्मान करावा. एक सन्मान चिन्ह, एक छोटीशी भेटवस्तू सन्मान चिन्ह, एक छोटीशी भेटवस्तू. फिजिक्स विषयाचे प्राध्यापक बेगुसराय बिहार येथून आणि गेले 4 वर्ष या युनिट बरोबर काम करतात. थँक्यू व्हेरी मच सर. थोडंसं हिंदीत इंटरॅक्शन करेन कारण यांनाही कळावं मी काय म्हणतोय. बऱ्याचसं थोडंसं मराठीतलं इंटरॅक्शन त्यांच्याशी होऊ शकत नाही, कळत नाही लँग्वेज. सो थँक्यू सर. इसके बाद मैथ्स टीचर प्रदीप कुमार बारिक सर, खड़गपुर वेस्ट बंगाल. सर प्लीज कम इन फ्रंट ऑफ. मी डॉक्टर कोके सरांना रिक्वेस्ट करेन की बारिक सरांचा त्यांनी सन्मान करावा. एक सन्मान चिन्ह, छोटीशी भेट. मैथमेटिक्स क्या होता है बस बारिक सर से पूछना और उनसे समझ के लेना की मैथ्स क्या होता है. नसा नसात मॅथ्स भिनलेला व्यक्ती म्हणजे बारिक सर आहेत. थँक्यू व्हेरी मच सर. यानंतर केमिस्ट्री सर, केमिस्ट्रीचे राधारमण शर्मा सर, इंदोर MP, इंदोर मधून आले केमिस्ट्री शर्मा सर. ओके शर्मा सर 1-2 मिनिटात येत आहेत तिथं. केमिस्ट्री सर हे तिन्ही सिनियर फॅकल्टीज की जे सगळे ऑनेस्टली काम करतात. आता IITचा रिझल्ट जो आला होता त्या IITच्या रिझल्टमध्ये ह्या तिघांचं कॉन्ट्रिब्युशन खूप मोठं होतं. अतिशय तळमळीनं मनापासून ह्या तिघांनी अगदी काम केलं आणि या रिझल्टमध्ये ह्या सगळ्या तिघांची भूमिका खूप म्हणजे खूप महत्वाची होती. यासोबत दुसरे फॅकल्टीज आहेत त्यांचंही मी सन्मानित करेन. अनुपम गांधी सर की जे वाईतले इथं लोकल फॅकल्टीज म्हणून पण मॅथमॅटिक्स विषय BE सिव्हिल. कोकरे सरांनाच विनंती करेन की त्यांनी सरांचा सन्मान करावा. वालचंद कॉलेज सांगली येथून त्यांनी डिग्री घेतली. वाईतले एक आदर्श विद्यार्थी म्हणून, कारण 34 स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 10वीला बोर्डला, 12वीला हायर पर्सेंटेज, वालचंद कॉलेजमधून पासआउट असणारे आणि माझ्याकडे मॅथ्स आणि काही ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग सांभाळणारे गांधी सर. यानंतर बिलासपूर छत्तीसगड येथील दीपक कौशिक सर. सो प्लीज सर कम इन फ्रंट ऑफ स्टेज. दीपक कौशिक सर BE केमिकल इंजिनियर पण केमिस्ट्री अतिशय इंटरेस्टिंग आणि खूप तळमळीने शिकवणारे ते. सो कौशिक सर बिलासपूर छत्तीसगडहून आलेले. देन केमिस्ट्रीचे दुसरे सर अमित कुमार सिंग सर दिल्लीतून आलेले आहेत. अमित सर ही MSc केमिस्ट्री आहेत. अतिशय शिकारीनं शिकवणारी ही सगळी टीम, हे सगळे रेसिडेन्शियल फॅकल्टीज आहेत. या ठिकाणी आपला सगळा वेळ देऊन शेअर करतात. अमित कुमार सर दिल्ली MSc केमिस्ट्री. यानंतर फिजिक्सचे डॉक्टर UB सिंग सर रायबरेली UP, या नेटिव्ह त्यांचं आहे. डॉक्टर UB सिंग सर फिजिक्स. अतिशय मुलांच्यात मिक्सअप होऊन आपापल्या जबाबदारीनं काम करत करत डॉक्टर UB सिंग सर फिजिक्स फॅकल्टी. त्याच्यानंतर ग्वाल्हेर MP दिनेश कश्यप सर फिजिक्स फॅकल्टी. अतिशय एक्सलंट फिजिक्सवर कमांड, खूप शिकारीनं तळमळीनं शिकवणारे सर. मुलांच्यातही सगळ्यांच्या लोकप्रिय, कारण शिक्षकांपर्यंत पोहोचणं आणि त्या
त्या काळजीनं पोहोचणे खूप महत्वाची गोष्ट आहे. कश्यप सर, थँक्यू व्हेरी मच. देन यावर्षीच बायोलॉजी विषय आपण स्टार्ट केला, म्हणजे मेडिकल एंट्रन्स स्टार्ट केली आहे. सो बायोसाठी असणारे श्री अमीर अलम सर, गोपालचंद बिहारचे. सो अमीर अलम सर बायो फॅकल्टी, बॉटनी अँड झोलॉजीचा दोन्ही सरांचं कमांड आहे. आणि यावर्षीच्या मेडिकल एंट्रन्सला रिझल्ट आणायचं टार्गेट त्यांनी स्वीकारलंय. एक निश्चित एक कमिटमेंट केली की सर आपण निश्चित हा रिझल्ट आणू शकतो. सो अमीर आलम सर बायो. आणि नुकतेच जॉईन झालेले पूर्णिया बिहारचे रोशन झा सर मॅथ्स फॅकल्टी. आत्ताच नवीन जॉईन झालेले रोशन झा सर यांचंही मॅथ्स अतिशय उत्तम. ही सगळी टीम वेगळ्या पद्धतीने इन्स्टिट्यूटमध्ये काम करते. एक ग्रेट एफर्ट्स. आपल्या कुटुंबांसोबत काही वेळेला कुटुंबांना थोडंसं बाजूला ठेवून इन्स्टिट्यूटसाठी आणि प्रत्येक त्या गोष्टीसाठी काम करणारे ते सगळे. सो थँक्स लॉट सर. आप सभी लोगों के प्लीज सर एक सेकंड. अजून एक माझा दुसरं MPSC सेक्शनला हँडल करणार आहे, म्हणजे मी जो नवीन विभाग सुरू केलाय आणि या नवीन विभागामध्ये एक जबाबदारीनं काम करणार एक चांगलं हरंगरी आणि एक यंग व्यक्तिमत्व संग्राम पिसाळ सर जे LIC DO आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट करेन की सरांचा निश्चित त्यांनी सत्कार करावा. MPSC सगळी टीम त्यांना सल्यूट करण्यासाठी उभे. अतिशय धडाडीचं व्यक्तिमत्व, LIC DO ऑफिसर आहे स्वतः आणि MPSCचा सगळा सेक्शन सांभाळत आहेत. खूप तळमळीने शिकवणारे शिक्षक त्यांच्यात आहे. किती त्यांना थांबा म्हणून सांगितलं तर काही थांबत नाहीत आणि माझं बरंचसं ओझं त्यांनी अंगावर खांद्यावर घेतलंय. थँक्स लॉट. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. सगळे MPSCची त्यांची टीम सगळे की जे उद्याच्या भावी ऑफिसर्स असणार आहेत आणि त्या सगळ्या ऑफिसरला घडवण्याचं काम ही सगळी संग्राम आणि त्यांची 3-4 जणांची टीम करते. सभी फैकल्टीज आप लोग जानबूझकर आप सबका डिटेल्स इन सामने इसलिए रख रहा हूं कि एग्जैक्टली आप बहुत दिनों से हमारे साथ जुड़े और इतनी दिल से और काम कर रहे हैं. यहाँ पे ये जो ट्रेंड हम यहाँ पे रन कर रहे हैं तो ये ट्रेंड की यहाँ पे आदत ऑन एन एवरेज रूरल एरिया पे बिल्कुल है नहीं. और फिर फैकल्टी की जो वैल्यू होती है वो एग्जैक्टली पता नहीं चलती. वो सभी को एज यूजुअल टीचर का जो कंसेप्ट है तो रूरल एरिया में टीचर को देखने का अलग तरीका है, अलग जरिया है और इसी व्यू में सब टीचर्स को देखा जाता है. लेकिन आप लोगों का जो काम है, जो टेक्निक और जो इन्फ्लुएंस से आप लोग काम करते हो उसी आपके सबके पोटेंशियल और आपके सब कैपेसिटी के लोग दिल से मैं हम सभी की ओर से आपको सैल्यूट करो. दोस्तों थैंक यू वेरी मच सर. थैंक यू सर एंड कीप इट अप सर. हमारे बच्चों के लिए आप लोगों का काम और इनका रिजल्ट बहुत मायने रखता है. जिस वे में आप काम करो इसी वे में आप कंटिन्यू करते रहो. दिशा अकॅडमी आपकी है, बस आपको इसको बहुत ऊंचाई पे लेके जाना है. यानंतरचा पुढचा सेक्शन आहे छोटासा आणि तितकाच महत्वाचा. इयत्ता 10वी आणि 12वीतून जे पासआउट झालेले स्टुडंट्स आहेत या सगळ्या स्टुडंट्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट की जो पुरस्कार द्यायला कौतुक खरोखर करावं वाटतं गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांमध्ये. मी त्याच्यात गुणवंत विद्यार्थी किंवा होतकरू विद्यार्थी म्हणून इंडिकेट करेन की बऱ्याच वेळा घरची पार्श्वभूमी नसताना सुद्धा खूप मोठं प्रयोजन ह्या सगळ्या गोष्टीत मुलांना करावं लागतं. ना ट्युशन्सला पैसे आहेत किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. चांगल्या घरात सुशिक्षित घरात बऱ्याच वेळा मुलांना सगळ्या गोष्टी मिळतात आणि मुलांचे रिझल्ट नक्की येतात. पण ज्या घरात पालक स्वतः शिकलेले नाहीये, ज्यांना कोणत्याही गोष्टी करायची बऱ्याच वेळा त्यांची स्वतःचं शिक्षण नसल्यामुळे शिक्षणाबद्दलची फारशी काही आत्मीयता बऱ्याच वेळा राहत नाही किंवा असली तरी पैशामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत. तरी सुद्धा आपल्या स्वतःच्या टॅलेंटवर, एनर्जीवर, कष्टावर या मुलांनी खूप चांगलं यश मिळवलंय. अशा मुलांचा मी जरूर इथं सन्मान करायला माझी इच्छा आहे. या सन्मानामध्ये मी 10वीचा गुणवंत विद्यार्थी, एक मुलगा आणि एक मुलगी, याच्यामध्ये 10वीचा गुणवंत विद्यार्थी शुभम शरद जमदाडे याला विनंती करेन की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. याचे वडील वाईमध्ये रिक्षा चालवतात. अतिशय कष्टानं वडील जर इथं असतील तर मला त्यांनाही रिक्वेस्ट आहे, काकडे सरांनी विनंती करेन की कृपया त्यांनी त्याचा सन्मान करावा. एबी पाटील सर प्लीज. शुभमचे पालक इथं आहेत. शुभमला 97% होते, 97.47 समथिंग पर्सेंट होते शुभमला. म्हणजे अतिशय सामान्य कुटुंबातला 97.60%. 10वीच्या बोर्ड परीक्षेत असणार मार्क. दुसरी विद्यार्थीने कीर्ती सोनवणे, अतिशय मध्यम आणि बऱ्यापैकी अतिशय हलाखीची परिस्थिती असणारी यातून शिकलेली ही मुलगी, हिलाही 90% प्लस मार्क होते. आणि कीर्तीचं बरोबर करावं तेवढं कौतुक, तिच्या पालकांचं कौतुक की हे गुणवंत आणि आदर्श विद्यार्थी आहे. यानंतर 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये अमर बनसोडे, एक सामान्य कुटुंबातला मुलगा की जो आज अमरचे पालक इथे आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी कृपया स्टेजवर यावं.
अमर बनसोडे, वडील अतिशय भोरच्या एका शाळेमध्ये क्लार्क आहेत. आईला पण त्याची विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावं. आज यांचा मुलांनी केलेले कष्ट, तो मुलगा आता IIT ला पण सिलेक्शन झालं होतं, फक्त ब्रँच चांगली मिळाली नाही म्हणून गेला नाही. आता तो NIT नागपूरमध्ये आणि केमिकलची ब्रँच मिळाली. अख्ख्या आयुष्याचं कल्याण झालं. या कुटुंबाला परत मागं बघायची आता वेळ येणार नाही तिथं. जे कष्ट त्यांनी घेतले, जे काही त्यांनी प्रयत्न केले, ह्या सगळ्या प्रयत्नांचं यश आहे. आणि अशा पालकांना सॅल्यूट करायला पाहिजे की जे खरोखर तळमळीने या सगळ्या गोष्टी करतायत. कार्यक्रमाचा वेळ कदाचित कितीही होत असला तरी आपल्या सगळ्यांची कौतुकाच्या टाळ्या ह्या निश्चित ह्या सगळ्या लोकांसाठी महत्वाच्या आहेत. कारण केलेल्या कष्टाचं चीज आपल्या डोळ्यात देखत बघता यावं आणि आपल्यासारख्या घरातल्या लोकांनी त्याचं कौतुक करावं, याच्यापेक्षा मोठी कोणती गोष्ट नसते. आज जे त्या पालकांचं ऊर भरून आला असेल, कित्येक केलेले कष्ट त्यांचे क्षणात सगळे गेले असतील, तिथं सगळ्या कष्टांचं चीज आज झाल्यासारखं असेल. आणि 100% की आज हा मुलगा NIT नागपूर सारख्या ठिकाणी केमिकल इंजिनिअरिंग आज करतोय. तिथं गेल्या पुढच्या येणाऱ्या 4 वर्षामध्ये पासआउट झाल्यानंतर ज्या 1 वर्षात ज्यावेळेस त्यांचा जेवढा पगार त्यांना मिळायचा, अख्खं वर्षभर काम केल्यानंतर तितका पगार त्या मुलाला एका महिन्यात मिळेल इतकी पोझिशन त्या मुलाच्या आता पुढे असणार आहे. पण हे सगळं कष्ट किंवा हे सगळी प्रेरणा कुठंतरी त्या दोघांनी त्यांना दिली तिथं, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तो करू शकला. अशा विद्यार्थ्यांना हॅट्स ऑफ. अशाच प्रमाणे अजून एक 12वीची विद्यार्थिनी ऐश्वर्या नितीन फरांदे, ही अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू मुलगी. पालक तिचे आहेत, मी त्यांना रिक्वेस्ट करेन की कृपया त्यांनी स्टेजवर यावं. खूप काळजीनं, जबाबदारीनं आणि तन्मयतेनं काम करणारी मुलगी की जिनं 10वी रिझल्ट काय असतो हा ओढून कसा आणायचा, 12वीचा रिझल्ट कसा असतो हा ओढून कसा आणायचा तिने बघितलं. तिचा 11वी 12वीचा परफॉर्मन्स, तिचं काम करायची पद्धत आणि ह्या सगळ्याला पाठीमागं असणारे तिचे पालक, या पालकांचंही मनापासून कौतुक. आता ऐश्वर्या आलेली नाहीये, त्या ऐश्वर्याच्या सन्मानासाठी वडिलांना हे पारितोषिक तिथं स्वीकारताना निश्चित आनंद होत असणार आहे. त्यांचं आमच्या सगळ्या टीमकडून मनापासून कौतुक. थँक्यू. यानंतर पुढचे 2 महत्वाचे पुरस्कार. आदर्श विद्यार्थी, 10वी आणि 12वी पासून असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार देतो. संपूर्ण वर्षभरातल्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज, जितक्या दिवसाचं त्यांचं काम, त्यांचे रिझल्ट, अकॅडमिक रेकॉर्ड आणि इतर ऍक्टिव्हिटीज मधला असताना सहभाग, या सगळ्यांच्यातून काही पॉइंट आउट करून या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून आपण डिक्लेअर करतो. 10वीचा आदर्श विद्यार्थी शुभम दीपक गोंजारे, 98% 10वीला पर्सेंट होते त्याला, 98% मार्क बोर्ड परीक्षेत. पालक आले असेल मी त्यांना रिक्वेस्ट करेन त्यांनी कृपया स्टेजवर यावं. काकडे सरांना मी विनंती करेन की त्यांनी त्याला पुरस्कृत करावं. शुभमचे पालक आहेत, आई किंवा वडील शुभमचे आले असेल तर प्लीज स्टेजवर यावं. बाल्कनी, काय हरकत नाही. काढतो पर्यंत शुभमचं कौतुकाने सांगण्यासारखी गोष्ट की जवळपास 8वी पासून आहे. प्रत्येक वर्षी म्हणजे मला वाटतं त्याचा हा 5वा पुरस्कार असेल प्रत्येक वर्षी, म्हणजे 5वा इन द सेन्स इयर वाईज 5वा, पण प्रत्येक वर्षी प्रत्येक विषयात पहिलाच नंबर त्याचा. 8वी असू देत, 9वी असू देत, 10वी असू देत, 10वी नंतरचं त्याचा रेकॉर्ड असू देत. आता 11वीलाही वर्कआउट चांगले आहेत. मेडिकलचं त्याचं टार्गेट आहे, MBBS त्याचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नासाठी तो आमच्या सगळ्या परिवारात सामील झालाय. निश्चित आम्ही सगळेजण त्याच्या या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. माझी सगळी टीचिंग टीम, सगळे बाकीचे स्टाफ आणि त्याच्या बरोबर असलेली त्याची सगळी पालकांची एनर्जी. आई त्याची शिक्षिका आहे कन्याशाळेमध्ये, त्याही अतिशय त्यांची तळमळ, कारण शिक्षिकेची तळमळ त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून दिसते. वडील त्याच्या नगरपालिकेमध्ये आहेत, कर्मचारी आहेत, त्यांची तळमळ, ह्या दोघांच्या तळमळीतून त्याला मिळालेली एनर्जी, ह्या एनर्जीवर त्याचं करणारं काम आणि हा मिळालेला पुरस्कार कौतुक करण्यासारखा आहे. शुभम सारखा आदर्श विद्यार्थी आम्हाला मिळाला आहे हे आमचंही भाग्य म्हणावं लागेल, कारण चांगली मुलं मिळणं हे कुठल्याही संस्थेचं भाग्य असतं. थँक्यू व्हेरी मच. यानंतर 12वी आदर्श विद्यार्थी की ज्याचा खरोखर कौतुक मला मनापासून नेहमी असायचं.
कारण प्रत्येक गोष्टीमध्ये जरी कुठल्या गोष्टीची अडचणी आल्या, कसलाही काही त्रास झाला, कुठलाही काही वाटलं तरी सुद्धा खूप तळमळीनं चिकाटीनं काम करणारा आणि स्वतःच्या ध्येयाला बुलेट टार्गेट बनतो असं समोर ठेवून काम करणारा विद्यार्थी सिद्धार्थ भास्कर पटवर्धन, की जो आता आयसर कोलकाता आहे पण त्याचे पालक इथं आता आलेत. मी दोघाही पालकांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. दोघंही दाम्पत्य डॉक्टर आणि या दोघांनी सिद्धार्थसाठी केलेले खूप प्रयत्न, मनापासून केलेली तळमळ, सिद्धार्थचा पुरस्कार एक आदर्श विद्यार्थी म्हणून सिद्धार्थला मी पुरस्कृत करतोय. तुमच्या दोघांचंही मनापासून अभिनंदन, कारण मुलांच्यातले आदर्श हे पालकांकडूनच येत असतात. सगळ्या गुणांना डेव्हलप करायचं, नर्चर करायचं काम याचं पालक म्हणून तुमचं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. यानंतर एक 2 मिनिटं सर तिथंच थांबा, लगेच तुम्हालाच परत एक पुरस्कार घ्यायचा आहे. लास्ट इयरला IIT पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये की जे IIT सिलेक्शन ही गोष्ट म्हणायला खूप सोपी आहे, अक्षरं खूप लहान आहेत, पण त्याच्या मागे असलेली तपश्चर्या आणि काम हे प्रचंड मेहनतीचं आहे. गेल्या वर्षी 13.5 लाख मुलं ऑल ओव्हर इंडिया परीक्षेला बसली होती. 13,87,000 मुलं परीक्षेला बसली होती. या 13,87,000 मुलांना जेई मेन परीक्षेला बसावं लागलं. ऑल ओव्हर इंडिया टेस्ट झाली. या जेई मेन परीक्षेतून फक्त 1.5 लाख मुलं ही ऍडव्हान्स परीक्षेला म्हणजे IIT परीक्षेला त्यांची सिलेक्शन झालं. 13.5 लाखातली 1.5 लाख. या 1.5 लाखामध्ये ओपन मधले 50.5% म्हणजे 75,000 मुलं ओपन मधली होती. SC/ST आणि SC/ST आणि OBC कॅटेगरीतली. या 75,000 संपूर्ण भारतातून 75,000 मुलं ओपन कॅटेगरीतली निवडली होती. या 75,000 मुलांच्यातून पहिल्या 9,700 मुलांना जवळपास IITतलं सिलेक्शन मिळतं, की ज्या टोटल ऑल ओव्हर इंडिया 17 IITs आहेत. जसं भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये एक IIT आहे, महाराष्ट्रात अशी पवईला IIT आहे. तिथं अशा 9,500 मुलांना IITला जायची संधी मिळते. ऍक्च्युली सीट्सची संख्या कमी आहे, पण मागं पुढे करत करत त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात तशा. तर या 9,500 मुलांच्या मध्ये जवळपास 6,300 6,400 अशा रँक मध्ये सुद्धा येणं खूप मोठं काम होतं. आणि या माझ्या यावर्षीच्या बॅच मधल्या मुलांचं सिद्धार्थ या 6,000च्या रँक मध्ये आलाय आणि त्या 6,000च्या रँक मध्ये येऊन त्याचं सिलेक्शन IIT साठी ऍक्च्युली झालं होतं, पण IITला न जाता त्यांनी आयसर चॉईस केलं आणि आयसर कोलकाताला आता ऍडमिशन झालंय. एक अतिशय उत्तम सायंटिस्ट म्हणून तो भारतात निश्चित पुढे येईल तिथं. आणि त्या सायंटिस्टच्या पाठीमागं आमचा एक छोटासा खारीचा वाटा आहे असा मी समजू शकतो. आणि त्या सिद्धार्थला घडवण्यामागं त्यांच्या पालकांचं हे यश आणि दिशा अकॅडमीचा माझ्या सगळ्या टीमचा असणार थोडासा सहभाग हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. आणि या सिद्धार्थसाठी IIT सिलेक्शनसाठी मी पुन्हा एकदा त्याचं कौतुक करेन. सर प्लीज त्याचं IITचं बक्षीस तुम्ही स्वीकारावं. सिद्धार्थ पटवर्धन IIT सिलेक्शन. मी ठाकरे सरांना विनंती करेन की सिद्धार्थचा पुरस्कार पालकांनी निश्चित घ्यावा. एक अभिमान आणि आनंदाची गोष्ट. यानंतर दुसरा IIT सिलेक्ट असणारा विद्यार्थी अमर बनसोडे, की ज्याचा आत्ताच आपण सत्कार पालकांनी घेतला, पण त्यांनी IITला ब्रँच चांगली मिळत नव्हती म्हणून गेला नाही, मग त्यांनी NITला ऍडमिशन घेतला. मी आत्ताच त्याचा उल्लेख केला. मी अमरच्या पालकांनी विनंती करेन की त्याच्या या सिलेक्शनसाठी तुम्ही निश्चित स्टेजवर यावं. अमर बनसोडेचे पालक NIT नागपूरला आता त्याचं ऍडमिशन आहे. अतिशय स्टुडियस स्टुडंट आणि तळमळीनं काम करणारा विद्यार्थी. एक उत्तम यश आणि पालकांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट. आणि तिसरा त्यात सगळ्यात ऍक्टिव्ह आणि स्मार्ट असणारा एक स्टुडंट प्रतीक उपाध्याय. त्याचे पालक आले असतील तर मी त्यांना विनंती करेन, कारण प्रतीक आता सिलेक्शन आहे पण रँक त्याची हायर थोडीशी यायची होती म्हणून त्यांनी आता जॉईनिंग केलं नाही. त्यांनी पुन्हा ड्रॉप घेतलाय आणि हायर रँक साठी तो आता प्रयत्नात आहे. कोल्हापूर रिजनकडचा मुलगा, अतिशय ग्रामीण आणि छोट्या भागातला असणारा मुलगा. तिथं पालकांना एक बेसिक पार्श्वभूमी फारसं शिक्षणाचंही नाही, पण नवोदय सारख्या स्कूलमधून त्यांनी त्याचं 10वी कंप्लीट केलं आणि 11वीला आपल्याकडे इकडे जॉईन झाला. प्रतीक उपाध्याय खरं तर तो आता राजस्थान कोट्यामध्ये आता परत आहे. पुढच्या प्रिपरेशनसाठी परत तो स्टेज आउट वर्कआउट करतोय. असा तिसरा विद्यार्थी. आणि यानंतर माझ्या जबाबदारीतला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आदर्श पालक. मी मगाशी माझ्या प्रास्ताविकात सांगितलं होतं की काय पालक म्हणून आपली भूमिका असायला पाहिजे आणि कोणत्या भूमिकेतून आपण मुलांकडे बघितलं पाहिजे. इतक्या तळमळतेनं काळजीपूर्वक की ज्या पालकांकडून मी स्वतः बऱ्याचशा काही गोष्टी शिकलो की 11वीला मूल इथं सोडलं आणि दिशा अकॅडमी म्हणजे काही चमत्काराने सोडलं की सगळं झालं असं कुठलाही विचार न करता 2 वर्षामध्ये टोटली 700 जे काही 72 दिवस होते याच्यातल्या कित्येक दिवसामध्ये मला कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे, कंटिन्यू प्रत्येक प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहे.
स्वतः ऍक्टिव्हली बऱ्याचशा गोष्टी शोधणारे आणि मुलासाठी खरोखरच काही उद्दिष्ट ध्येय असावं याच्या जाणीवेतून काम करणार आहे. म्हणजे पालक कसा असावा तर त्या पालकांकडे बघून कळतं आणि त्या पालकांकडे बघून आपल्याला समजतं. मी या आदर्श पालकांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन, डॉक्टर भास्कर पटवर्धन दोघाही दाम्पत्यांना विनंती करेन की कृपया त्यांनी स्टेजवर यावं. मी काकडे सरांना विनंती करेन की या दाम्पत्याचा तुम्ही निश्चित सत्कार करावा. एक आदरणीय आणि काळजीपूर्वक काम करणारं, दोघंही सांगलीचे आहेत. वैद्यकीय क्षेत्रात दोघांचे कामाचा ठसा त्यांनी अतिशय चांगला उमटवलाय आणि मुलासाठी काय करायचं असतं हे यांच्याकडून शिकावं. मी अगदी अभिमानाने तुम्हाला सांगेन, यांच्याकडून निश्चित त्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत. रवी पाटील सरांनी सांगितलं की आईचे डोळे भरून आले. खरं ते डोळे भरून यायलाच पाहिजे, कारण ज्या गोष्टीसाठी एवढी तळमळ असते. आज खरं तर एकुलता एक मुलगा आणि काहीतरी त्याचं आयुष्य घडावं हे झपाटलेलं जे असतं म्हणतो ना आपण, हे खरोखर त्या गोष्टी बघण्यासारख्या असतात, करण्यासारख्या असतात. मी प्रामाणिकपणे त्यांच्या सगळ्या कामाला सल्यूट मनापासून करेन. आणि डॉक्टरांनी जे काही सहकार्य इन्स्टिट्यूटला केलं, कित्येक गोष्टी नवीन नवीन जाणून दिल्या, स्वतः ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टीत भाग घेतला तिथं. आणि म्हणून एक आदर्श पालक म्हणून बघण्यासारखे ते दोन्ही दाम्पत्य व्यक्ती आहेत. त्यांच्या ज्या काही अश्रू आहेत ह्या आनंदाच्या अश्रूंना असाच आमच्या सगळ्यांकडून हा उजाळा मिळाला आहे तो. आणि भविष्यात असे खूपशे आनंदाचे क्षण त्यांच्या आयुष्यात येणार आहेत, कारण मुलासाठी जे काही कष्ट घेतलेत हे कष्ट कधीही कुठंच वाया जाणार नाहीत. कुठल्याही गोष्टीला ब्लाइंडली कुठलीही गोष्ट न करता प्रत्येक त्या गोष्टीच्या बारकाव्यापर्यंत जाऊन शेवटपर्यंत त्याला नेणं ही गोष्ट असायलाच पाहिजे. एक सिलेक्शन नसेल तर दुसरं काय, ए प्लॅन, बी प्लॅन, सी प्लॅन, हे जर नाही मिळालं तर ते काय, ते नाही मिळालं तर हे काय, कशावर ऍक्टिव्हली काम करता येईल, खरंच IITचं सिलेक्शनचं काय राहतं, त्याचा बेस काय, करिअरचे ऑप्शन्स काय, इतक्या लहान लहान गोष्टीपर्यंत त्यांनी काम करत करत गेलं. आणि म्हणून एक सायंटिस्ट आज त्यांच्या घरात तयार होतोय तिथं. त्याच्या या सगळ्या कष्टाला आणि पालकांच्या या पूर्णपणे जबाबदारीला मी मनापासून सॅल्यूट करतो. आणि सरांना 2 शब्द बोलायचे मी त्यांना विनंती करेन की कृपया त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. थँक्यू व्हेरी मच. व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण सर्व पालक, विद्यार्थी बंधू वगैरे, एकंदर कार्यक्रमाची हेक्टिक शेड्यूल बघता अगदी मोजक्या शब्दात आणि मोजक्या वेळात माझं मनोगत व्यक्त करायचा प्रयत्न करतो. त्यातून कंटाळला तर आधी सांगितलं तरी चालेल. हे आदर्श पालकत्व मी नम्रपणे आमच्या दोघांच्या वतीनं स्वीकारतो. पण खरं सांगायचं तर 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी दिशा अकॅडमीची निवड केली तिथंच माझं पालकत्व आदर्श ठरलं. दिशा अकॅडमीची निवड करणारा पालक हा आदर्शच असतो. आणि त्या अर्थानं तुमच्यापैकी प्रत्येक जण आदर्श आहे असं सर्टिफिकेट तुम्हाला बिल्ट इन मिळालंय, बाय डिफॉल्ट मिळालंय असं समजूया आपण. दिशा अकॅडमीनं पालकत्वाची आमची जी काही गरज होती किंवा जी कर्तव्य होती ती खूप कमी केली.